आइए हम सब मिलकर परमेश्वर की आराधना करें। इस सुंदर सा सुबह परमेश्वर ने हमारे जीवनों में जोड़ा। प्रभु को हम धन्यवाद देंगे क्योंकि उसके नाम की जय जयकार हम सुबह शाम करेंगे तो भी वो कम है। उसके नाम को हम ऊंचा उठाएंगे। इस समय आज हम सबको प्रभु ने एकत्र किया है उसकी आराधना करने के लिए। हमें उस लायक खड़ा किया, इसके लिए हम प्रभु को धन्यवाद देंगे। उसकी करुणा हमारे लिए हर सुबह नया है, इसके लिए हम प्रभु को धन्यवाद देंगे। हमारे बलहीनता में परमेश्वर हमारा बल बनकर आता है, इसके लिए प्रभु को धन्यवाद देंगे। प्रभु धन्यवाद देते परमेश्वर, प्रभु तेरी स्तुति करते हैं। छोटी सी प्रार्थना में यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। आपण सर्वजण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। आपण त्या जिवंत परमेश्वराच्या सहभागितेमध्ये जाऊया। खरोखर तो परमेश्वर खूप महान आहे। सुंदर असा दिवस त्या परमेश्वराने आपल्याला दाखवला आहे, त्याबद्दल आपण त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। बलहीन का सहारा, पापियों का दोस्त है तू। यीशु तू है कितना प्यारा, शब्द ना कैसे बताऊं। बलहीन का सहारा, पापियों का दोस्त है तू। यीशु तू है कितना प्यारा, शब्द ना कैसे बताऊं। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। तुझ में बना रहूं तो अमृत फल लाऊं मैं। गाऊं तेरी जय सदा तो तुझ सा बन जाऊं मैं। तुझ में बना रहूं तो अमृत फल लाऊं मैं। गाऊं तेरी जय सदा तो तुझ सा बन जाऊं मैं। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। तू ही है जो मुझको बुलाता, देता है जीवन जल। तेरी शक्ति पाऊं सदा और योजना सफल हो जाए। तू ही है जो मुझको बुलाता, देता है जीवन जल। तेरी शक्ति पाऊं सदा और योजना सफल हो जाए। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम। जय जय नाम यीशु नाम गाऊं मैं सुबह शाम।
प्रेज लॉर्ड. खरोखर तो परमेश्वर खूप महान आहे, कारण पुन्हा एकदा त्या परमेश्वराने तुम्हाला आम्हाला त्याच्या सानिध्यामध्ये एकत्रित केलेलं आहे. हालेलुया. कारण आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, पण गीत गाऊया. स्तुती आराधना ऊपर जाती है, स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया 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 हालेलुया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया 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 हालेलुया. प्रार्थना विनंती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रार्थना विनंती ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया 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 हालेलुया. प्रार्थना विनंती ऊपर जाती है, आनंद लेकर नीचे आती है. प्रार्थना विनंती ऊपर जाती है, आनंद लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया 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 हालेलुया. प्रार्थना विनंती ऊपर जाती है, चंगाई लेकर नीचे आती है. प्रार्थना विनंती ऊपर जाती है, चंगाई लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कोई नाही येशू जैसा. हालेलुया. त्याच्यासारखा कोणताच परमेश्वर नाही या पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या वरती. त्याच्यासारखा दुसरा कोणताही जिवंत परमेश्वर नाही, कारण त्याचं वचन सांगतं की मार्ग सत्य जीवन आणि मीच आहे. माझ्याकडे आल्यापासून तुम्हाला दुसरा कोणताही परमेश्वर नाही. हालेलुया. म्हणून आपण गीत गाऊया, कोई नाही येशू जैसा. कोई नहीं यीशु जैसा, कोई नहीं यीशु जैसा, कोई नहीं यीशु जैसा. कोई नहीं यीशु जैसा, कोई नहीं यीशु जैसा, कोई नहीं यीशु जैसा. कोई नहीं. मैं चलता चलता यहाँ वहाँ, मैं ढूंढता ढूंढता यहाँ
जीवन बरसात है, क्यों न करूं मैं तेरा धन्यवाद। भलाई करुणा जीवन बरसात है, क्यों न करूं मैं तेरा धन्यवाद। भलाई करुणा जीवन बरसात है, क्यों न करूं मैं तेरा धन्यवाद। स्तुति स्तुति महिमा महिमा प्रशंसा हो मेरे यीशु की। स्तुति स्तुति महिमा महिमा प्रशंसा हो मेरे यीशु की। ना 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 तेरे को मेरे चमकाया तूने, क्यों न करूं मैं तेरा धन्यवाद। तेरे को मेरे चमकाया तूने, क्यों न करूं मैं तेरा धन्यवाद। तेरे को मेरे चमकाया तूने, क्यों न करूं मैं तेरा धन्यवाद। तेरे को मेरे चमकाया तूने, क्यों न करूं मैं तेरा धन्यवाद। स्तुति स्तुति महिमा महिमा प्रशंसा हो मेरे यीशु की। स्तुति स्तुति महिमा महिमा प्रशंसा हो मेरे यीशु की। ना 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 उठा उठा के शोर मचा के, क्यों न करूं मैं तेरा धन्यवाद। उठा उठा के शोर मचा के, क्यों न करूं मैं तेरा धन्यवाद। उठा उठा के शोर मचा के, क्यों न करूं मैं तेरा धन्यवाद। उठा उठा के शोर मचा के, क्यों न करूं मैं तेरा धन्यवाद। स्तुति स्तुति महिमा महिमा प्रशंसा हो मेरे यीशु की। स्तुति स्तुति महिमा महिमा प्रशंसा हो मेरे यीशु की। ना 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 यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर। तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे,
महिमा से मुझको भर दिया। मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी मर्जी, आए तेरा राजा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी ही मर्जी, तेरा ही राज होया। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। 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 पिता आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो अप्पा, तुझी स्तुती करतो अप्पा. अप्पा सुंदरच्या समय अप्पा तू आमच्यामध्ये उपस्थित राहिलास म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो अप्पा. खरोखर परमेश्वर अप्पा तुझ्यासारखा कोणीच नाही अप्पा. खरोखर अप्पा ही आराधना तू मान्य करून घेतलीस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो अप्पा. इथून पुढचा सर्व वेळ काळ अप्पा तुझ्या आधीने स्वाधीन करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून ते ऐकू द्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. आप सबको फिर से एक बार प्रभु का धन्यवाद हो और फिर से एक बार आपका इस रविवार की सभा में आप सबका स्वागत है. आणि प्रभूला धन्यवाद आजच्या दिवसासाठी आणि पुन्हा एकदा या रविवारच्या सभेमध्ये तुम्हा प्रत्येकाचं आम्ही आज स्वागत करतो. और मैं पूरा विश्वास करता हूँ कि परमेश्वर ने आप सबको अच्छा रखा होगा. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की परमेश्वराने आपल्या सर्वांना अगदी चांगलं ठेवलेलं आहे. और आप सब लोग ठीक हैं. तुम्ही सर्व बरे आहात. हमारी यही प्रार्थना है कि परमेश्वर ने आपको सभी के ऊपर परमेश्वर का अनुग्रह बनाए रखे. आणि आमची हीच प्रार्थना आहे देवाजवळ की तुमच्या सर्वांवर त्यांनी त्याचा अनुग्रह ठेवावा. और फिर से एक बार आपको जय मसीह की. पुन्हा एकदा तुम्हाला जय मसीह की. आइए हम वचनों को देखने से पहले मैं आपको बताना चाहता हूं कि जो हम पिछले कई हफ्तों से देख रहे थे कि जिसके कान हो वो सुन ले. ये हफ्ते में
परमेश्वर ने कुछ बात किया उसके बारे में नहीं, लेकिन दूसरी एक चीज के बारे में बात किया, वो हम आपके सामने रखना चाहता हूँ। आणि पुन्हा वचनामध्ये जाण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की मागील काही दिवसांपासून ज्याचे कान आहेत तो ऐको या विषयावर आपण मनन करत होतो, परंतु या आठवड्यामध्ये परमेश्वर काहीतरी वेगळं माझ्या संगती बोलला आणि तेच आपण आज अभ्यासणार आहोत। वही बात मैं आपके सामने रखना चाहता हूँ जो पिछले हफ्ते में परमेश्वर ने कुछ बातों के लिए बेचैन किया और एक वचन से मुझसे बात किया। आणि त्याच गोष्टी आज तुमच्या समोर मांडाव्याशा वाटतात ज्या मागच्या आठवड्यापासून परमेश्वराने मला दिल्या, ज्याद्वारे मी अगदी व्याकुळ झालो आणि त्याच गोष्टी मी तुमच्या समोर आज मांडत आहे। आइए वो वचन को देखने से पहले हम प्रभु के हाथों में आ जाएं और प्रार्थना करें। वचनामध्ये जाण्या अगोदर आपण देवाच्या हातामध्ये पडूया आणि प्रार्थना करूया। पिते, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझी प्रशंसा करतो। आज सकाळी पुन्हा एकदा तुझ्या सानिध्यामध्ये तू आम्हाला घेऊन आलास प्रभूजी, तुझे आभार तुझे उपकार मानतो। परमेश्वरा, प्रत्येक वचन हे प्रभूजी आमच्या परमेश्वर आमच्या जीवनासाठी परमेश्वर एक उत्तेजन असं असू दे प्रभूजी। आमच्या प्रत्येकासंगती आमच्या हृदयासंगती परमेश्वर आज सकाळी तू बोल अशा मी तुझ्याकडे प्रार्थना करतो। आमचं हृदय आमचं मन अंतःकरण प्रभूजी आज तुझ्या समोर आम्ही उघडं करतो प्रभूजी बापा। ओ प्रभूजी, आणि आमचं सर्व लक्ष आम्ही तुझ्याकडे लावतो। सर्व मान सन्मान गौरव तुला देत, सर्व प्रार्थना मी येशूच्याच नावात करते म्हणून तू ऐक पित्या, आमेन। हम कई दिनों से देख रहे हैं, कई महीनों से हम देख रहे हैं कि जो संसार की जो परिस्थिति है वो और भी बिगड़ती चली जा रही है। आणि मागील काही दिवसांपासून महिन्यांपासून आपण पाहत आहोत की जगाची जी परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस बिघडत चाललेली और आहे पूरी परिस्थिति से लोग घबरा चुके हैं। आणि या परिस्थितीकडे पाहून लोक भयभीत झालेले आहेत। और हम देख रहे हैं कि बहुत सारे लोगों के जो काम है वो काम भी चले गए हैं, कुछ लोगों के जो वेतन है उसकी कटौती हो गई है। बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, बऱ्याच जणांचे जे पगार आहे त्याच्यामध्ये देखील कपात झालेली आहे और सभी लोग भयकुल है, बेचैन हो गए हैं। आणि सर्वजण बेचैन झालेले आहेत, भयभीत झालेले आहेत। और जिसकी नौकरी है वो उसे भी पता नहीं कि मेरी नौकरी कब चली जाए। आणि जे नोकरीवरती सध्या आहेत त्यांना देखील पुढे काय होणार आहे त्यांचं ते माहित नाहीये। और पूरी जो परिस्थिति है ये परिस्थिति व्याकुल कर देने वाली है। आणि ही सर्व जी परिस्थिती आहे ना ही पूर्ण व्याकुळ करून टाकणारी आहे, पूरी तरह से मनुष्य को बेचैन कर देने वाली है। आणि या मनुष्य जातीला बेचैन करणारी ही परिस्थिती आहे। और अब सभी लोग चिंतित हैं कि मेरे जीवन में क्या होगा, मेरे भविष्य में कैसा होगा। आणि प्रत्येकाला एक चिंता लागून राहिलेली आहे की भविष्यामध्ये माझं काय होईल, कसं होईल। क्योंकि हम जो देख रहे हैं हमारी बुद्धि में वो जमा हो रहा है, कारण की आम्ही जे काही पाहत आहोत ते आमच्या बुद्धीमध्ये जमा होत आहे और उसी के अनुसार हम वो सोच रहे हैं आणि त्यानुसारच आपण विचार करत आहोत। आज इसी के बारे में परमेश्वर ने कुछ बात किया है, उसको हम आज सामने आणि रखेंगे। या विषयीच परमेश्वर माझ्या संगती काहीतरी बोललेलं आहे, तेच तुमच्या समोर आज मी मांडू इच्छितो। नीतिसूत्र इसका 3रा अध्याय 5 से 10 वचन के ऊपर मनन करने जा रहे हैं। नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 5 ते 10 वचनांवरती आपण मनन करणार आहोत। आपण वाचूया। तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस। तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल। तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नकोस, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा, हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल। तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील। यहाँ पर परमेश्वर का जो वचन है काफी गंभीरता के साथ में से लेना है। आणि या ठिकाणी जे वचन दिलेलं आहे आज ते अतिशय गांभीर्याने आपण घेऊया। और जो नीति वचन है दुनिया के सबसे बुद्धिमान व्यक्ति ने लिखा है। आणि हे जे नीतिसूत्र आहे हा जगातल्या सगळ्या विश्वातल्या एकदम जो बुद्धिमान व्यक्ती होता त्यांनी हे लिहिलेलं आहे। हम जानते हैं कि सुलेमान जो राजा है वो बड़ा बुद्धिमान राजा था। आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की शलमोन राजा जो होता तो अतिशय बुद्धिमान होता। उसके बाद में यीशु मसीह हुए आणि त्याच्यानंतर येशू आले। और हम जानते हैं कि जो बुद्धिमान व्यक्ति है उस बुद्धिमान व्यक्ति ने पवित्र आत्मा की प्रेरणा से इन वचनों को लिखा है। आणि जो बुद्धिमान व्यक्ती तो होता त्यांनी त्याच्या बुद्धीने त्या आत्म्याच्या प्रेरणेने ही या ठिकाणी वचन लिहिलेली आहेत। उस बुद्धिमान राजा के पास में सब पूरी तरह से वैभव था, हर एक चीज उसके पास में थी और ये वचन को वो लिखता है। आणि त्या बुद्धिमान राजाकडे सर्व ऐश्वर्य होतं, सर्व संपन्न तो होता आणि त्यांनी त्याच्या बुद्धीने ही वचनं या ठिकाणी लिहिलेली आहेत। और वो कहता है कि तू अपनी समझ का सहारा ना लेना। आणि या ठिकाणी तो म्हणत आहे की
तू आपल्याच बुद्धीवर भाव ठेवू नकोस. अपनी समझ का सहारा ना लेना, इस बात को वो लिखता है. आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको ही गोष्ट तो या ठिकाणी लिहित आहे. सहारा इसका मतलब है अवलंबून रहना. आणि सहारा घेणं याचा अर्थ अवलंबून राहणं. जिस प्रकार हम कितने लोगों को देखते हैं, अगर बेटा पैदा होते तो वो कहते हैं कि मेरे बुढ़ापे का सहारा है. जसं आम्ही पाहतो की जर मुलगा जन्माला आला तर आपल्याला असं वाटतं की तो माझ्या वृद्धापकाळामध्ये माझा सहारा होईल. इसका मतलब यह है कि हम अपना जो जीवन है वह दूसरे के ऊपर सौंप देते हैं. याचा अर्थ हा की आमचं जीवन जे आहे ते आम्ही इतरांवर सोपवण्याचा प्रयत्न करतो. वो हमारा एक सहारा बनता है. आणि तो आमचा एक सहारा बनतो ज्याच्यावर आम्ही अवलंबून राहतो कि वो मेरे जीवन को आगे लेके जाएगा. की तो जो आहे तो माझं हे जीवन पुढे घेऊन जाईल. इसका मतलब ये है खुद को दूसरे के हाथ में पूरी रीति से दे देना है. याचा अर्थ हा की स्वतःला दुसऱ्याच्या हातात सुपूर्त करणं. और हम कितनी बार अपने जीवन के अंदर चलते समय अपने सहारे को हम लेते हैं और उसके अनुसार हम जीते हैं. आणि कितीतरी वेळा आमच्या जीवनामध्ये आम्ही अशा प्रकारचे सहारा जो आहे आम्ही शोधतो आणि त्याच्यावरच अवलंबून राहतो. हमारा सहारा जो आज है वो हमारी नौकरी है. आणि आज आमचा सहारा काय असेल तर ती आहे आमची नोकरी. हमारा सहारा आज कौन है? तो हमारा बैंक बैलेंस है. आणि सहारा काय असेल तर तो आमचा बँक बॅलन्स. आज हमारा सहारा क्या है? कि जो मेरे हाथ में चीज है वो मेरा सहारा है. जे काही आमच्या हातात आहे त्याच्यावरच आम्ही अवलंबून आहोत, तोच आम्ही सहारा समजतोय. उसको सहारा बनाकर अपने जीवन में हम जीते हैं. आणि त्याला सहारा बनवून त्याच्यावर अवलंबून राहून आम्ही आमचं जीवन जगत आहोत. क्योंकि हमारी बुद्धि ये कहती है कि तू उसी के सहारे जिएगा. कारण आमची बुद्धी आम्हाला हे सांगते की तू त्याच्यावरच अवलंबून राहशील. हमारी बुद्धि ये कहती है कि उसके सिवा तेरा कुछ नहीं होगा. आणि आमची बुद्धी आम्हाला हे सांगते की त्याच्याशिवाय तुझं काही होणार नाही. अगर नौकरी चली जाए तो मेरे जीवन में क्या होगा? आज जर माझी नोकरी निघून गेली तर माझं जीवनाचं काय होईल? ये मेरी बुद्धि में जो बातें हैं, जो मुझे दिखती हैं, जो परिस्थिति के अनुसार चलती हैं, उसको मैं अपना सहारा बनाकर जी लेता हूं. आणि ही जी बुद्धी मला सांगते, ज्याच्याकडे मी पाहतो, ज्याला मी आपला सहारा किंवा त्याच्यावर अवलंबून मी राहू लागतो. और आज यही बात मैं आपको बताना चाहता हूं कि तो अपनी समझ का सहारा ना लेना, ये परमेश्वर का वचन कहता आणि है. आज मी तुम्हाला ह्याच गोष्टी सांगू इच्छितो की तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, असं परमेश्वर या वचनांमध्ये आम्हाला सांगत आहे. हमें अपनी समझ का सहारा नहीं लेना है. आम्हाला आमच्या बुद्धीवर अवलंबून नाही राहायचंय. तो हम कैसे जिएंगे? मग आम्ही कसं जगू? हम कैसे आगे जाएंगे? आम्ही कसं पुढे जाऊ? जग संसार की परिस्थिति तो बिकट से बिकट होती चली जा रही है. जेव्हा आम्ही पाहतो की हे जे जग आहे त्याची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली और आहे. मेरे जीवन का भी मालूम नहीं कि मेरी नौकरी आज है कल नहीं है, इस बात की चिंता खाई जा रही आणि है. माझ्या जीवनाचं देखील मला काही माहित नाही, आज मला नोकरी आहे उद्या असेल किंवा नसेल याचे मला शाश्वती नाहीये. और मैं बेचैन हो चुका हूं. आणि मी अतिशय बेचैन झालोय. मुझे समझ में नहीं आ रहा मैं क्या करूं. मला कळत नाहीये की मी काय करू. लेकिन इसी बात को आज मैं आपसे कहना चाहता हूं, परमेश्वर का वचन कहता है तो अपने बुद्धि का, अपनी समझ का सहारा मत ले. पण याच वचनाच्या द्वारे आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. आप बोलेंगे पास्टर जी आप ऐसा क्या बात कर रहे हैं? आणि मग तुम्ही म्हणताल असं काय बोलताय पाळक मैं साहेब? आपको परमेश्वर के वचन से ये याद दिलाना चाहता हूं कि जो परमेश्वर पे हम विश्वास करते हैं, भरोसा करते हैं, वो परमेश्वर किस प्रकार आपको मुझे आगे लेकर चलता आणि है. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या परमेश्वरावर तुम्ही आणि मी भरोसा ठेवतो, विश्वास ठेवतो, तो आम्हाला यातून कसा मार्ग दाखवू शकतो. शायद आपके बिजनेस बंद हो गए होंगे. कदाचित तुमचा व्यवसाय बंद पडला शायद असेल. आपकी चलन बंद हो गई होगी. तुमचं चलन बंद पडलंय. और हमारा सहारा तो वही था. आणि आमचा सहारा तर तोच होता. वो बंद हो गया है. आणि आता ते बंद झालंय. अब रात और दिन चिंता खाई जा रही आता है. रात्रंदिवस आम्ही चिंताग्रस्त झालोय. नहीं मेरी बहन मेरे भाई, अब चिंता मत कीजिए. नाही माझ्या भावा बहिणीनो, तुम्ही चिंता करू हमें नका. क्या करना है इस समय? आम्हाला काय करायचंय? इस परिस्थिति में, इस संसार की परिस्थिति जो बिकट होती चली जा रही है, हमारे जीवन में भी जो परिस्थिति बिकट होती चली जा रही है, इस समय आपको और मुझे क्या करना है? या जगाची परिस्थिती बिकट होत चालली आहे, तुमची आमची परिस्थिती बिकट होत चालली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला काय करायचंय? आपको और मुझे संपूर्ण मन से यहोवा पर भरोसा रखना तर है. तुम्हाला आणि मला पूर्ण मनाने त्या परमेश्वरावर भरोसा करायचा. ऐसी परिस्थिति में चलते हुए आपको और मुझे एक ही बात करनी है, वो ये बात है कि पूर्ण मन से, संपूर्ण मन से यहोवा पर
भरोसा रखना है। आणि या परिस्थितीमध्ये जे बिकट परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला काय करायचं तर संपूर्ण मनाने त्या परमेश्वरावर भरोसा ठेवायचा आहे. जब हम उसके ऊपर भरोसा रखते हैं, जेव्हा आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवतो वो हमारा सहारा बनता तेव्हा है, तो आमचा सहारा बनतो, वो हमें लेकर चलता तो है, आम्हाला घेऊन चालतो, वो उसका हात देता है, सामर्थ्यशाली हाथ, और हमें लेकर तो चलता है। आम्हाला त्याच्या सामर्थ्यशाली हाताने सावरून धरतो आणि तो आम्हाला चालवतो. लेकिन भरोसा रखना सबसे महत्व की बात है। पण भरोसा ठेवणं ही अतिशय महत्वाची आज गोष्ट हमारा आहे. भरोसा किस पर है? आज आमचा भरोसा कशावर मेरी आहे? नौकरी पर है, माझ्या नोकरीवर, मेरे बिजनेस पर है, माझ्या मेरे व्यवसायावर, बैंक बैलेंस पर माझ्या है। बँक बॅलन्सवर. मुझे नहीं मालूम, अगर मैं इन पे भरोसा करूंगा ये हमारे हाथ से कभी भी जा सकती है। मला नाही माहिती जर माझं मी त्याच्यावर भरोसा ठेवून असेल तर ते कधीही आमच्या हातातून सुटू शकतं. और आज हम देख रहे हैं कि कई लोग जिसके ऊपर भरोसा था उनके हाथ से निकल गया है। आणि आपण पाहतोय की कितीतरी लोकांना यावर भरोसा होता आणि ते त्यांच्या हातातून सुटून गेलाय. लेकिन एक ही चीज हमको नहीं छोड़ेगी, पण एकच गोष्ट जी आम्हाला कधीच सोडणार ये नाही परमेश्वर पर भरोसा रखना। आणि ते म्हणजे देवावर अगर भरोसा हम उसके ऊपर ठेवणं. भरोसा रखते हैं संपूर्ण मन से, तो परमेश्वर का वादा है विपत्तियों के समय, संकट के समय मैं तुझे नहीं छोड़ूंगा। आणि जर आम्ही त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवतो तर ते परमेश्वराचं अभिवचन आहे की संकट काळी, विपत्तीच्या काळी मी तुला कधीही सोडणार नाही, तुला कधीही टाकणार अभी नाही. आप कहेंगे कि क्या ब्रदर, क्या पास्टर जी, अगर मेरी नौकरी चली जाए तो मैं क्या खाऊंगा, क्या पीऊंगा? आणि मग तुम्ही म्हणताल काय पाळक साहेब, जर माझी नोकरीच गेली तर मी काय खाईल, काय पिईल? परमेश्वर ने इजराइल लोगों को मिस्र से देश से निकाला, आता तुम्हाला माहिती आहे की परमेश्वराने इस्रायली लोकांना मिस्रामधून और काढलं मिस्र देश से निकालने से पहले खुदा बाप ने उनसे एक अभिवचन दिया, प्रतिज्ञा की। आणि मिस्रातून बाहेर काढण्या अगोदर परमेश्वराने त्यांना एक अभिवचन दिलं. मैं तुम्हें कनान देश में लेकर चलता हूं जहां पे दूध और मध, हर एक आशीष वहां पर है। मी तुम्हाला कनान देशामध्ये घेऊन जाईन, तिथे दुधा आणि मधाचा प्रदेश आहे. ये उसकी प्रतिज्ञा थी। ही त्यांनी दिलेलं अभिवचन होतं. लेकिन रास्ते में क्या होने वाला है, 40 वर्ष क्या होने वाला है, ये परमेश्वर ने नहीं बताया। पण रस्त्यामध्ये काय होणार आहे, 40 वर्ष त्यांना काय भोगावं लागणार आहे हे परमेश्वराने त्यांना सांगितलं लेकिन नाही. परमेश्वर ये चाहता था कि ये लोग मुझ पर भरोसा पण रखें। परमेश्वराची इच्छा ही होती की लोकांनी त्याच्यावर भरोसा ठेवावा. जब वो मुझ पर भरोसा रखेंगे तब मैं उनके जीवन में कैसे बड़े महान चमत्कार करते हुए उन्हें आगे लेकर जाऊंगा, ये परमेश्वर दिखाना चाहता था। देवाची इच्छा हीच आहे की या परिस्थितीमधून जात असताना कशा मी त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार करतो याचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा. और परमेश्वर ने उन्हें मिस्र देश से बाहर आणि निकाला, परमेश्वराने त्यांना मिस्रातून बाहेर और काढलं. परमेश्वर की ये इच्छा थी कि इन्होंने मुझ पर भरोसा रखना आणि है। परमेश्वराची इच्छा हीच होती की यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा, संपूर्ण हृदय से भरोसा रखना है। संपूर्ण हृदयाने भरोसा ठेवावा. एक एक पैर जब वो डालते हैं आगे की ओर, परमेश्वर की इच्छा थी कि हर एक पैर डालते समय इन्होंने हर एक पैर उठाते समय मुझ पर भरोसा रखना आणि है। प्रत्येक पाऊल उचलताना पावला गणित त्यांनी देवावरच भरोसा ठेवावा अशी देवाची इच्छा होती. और परमेश्वर ये नहीं चाहता था कि वो उनके घोड़ों पर, वो उनके पैसों पर, वो उनके टैलेंट पर भरोसा रखे। देवाची इच्छा ही नव्हती की त्यांनी त्यांच्या घोड्यांवर, रथांवर किंवा त्यांच्या बुद्धीवर त्यांनी विश्वास ठेवावा. अपने बाहुबल पर उन्होंने भरोसा ना करे। त्यांनी कुठल्याही प्रकारे आपल्या बाहुबलावरती विश्वास ठेवू नये. परमेश्वर उनका सहारा बनना चाहता था। परमेश्वर त्यांचा सहारा बनू इच्छित और होता. हम देखते हैं परमेश्वर जब मिस्र में से जब इस्राएल लोगों को निकाला, एक जगह पे वो आते हैं, आणि मग आपण पाहतो जेव्हा मिस्रामधून इस्रायल लोकांना बाहेर काढण्यात आलं, एका ठिकाणी ते पोहोचतात. और हम देखते हैं कि एक जगह पे वो रुकते हैं जहां लाल समुद्र की जगह है। आणि मग एका ठिकाणी ते पोहोचतात ज्या ठिकाणी तांबडा समुद्र आहे. और हम देखते हैं कि वहां पर वो लोग रुके हुए आराम कर रहे हैं, आणि आपण पाहतो की एक त्या ठिकाणी थांबून ते आराम करत आहेत. और उन्होंने किसी बात की चिंता नहीं है। आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची काळजी नाहीये, उन्हें अब मालूम है कि अब हम लोग जाने वाले हैं। कारण त्यांना माहित आहे की आता आम्ही जाणार आहोत. लेकिन अचानक एक घटना वहां होती है। अचानक गोष्ट त्या ठिकाणी घडते. निर्गम इसका 14 अध्याय 10 वचन में पढ़ सकते हैं। निर्गम याचा 14वा अध्याय आणि 10व वचन. उन्होंने फिरौन जो है वो सेना लेकर इजरायलियों के पीछे लगा, आणि फारो राजा जो आहे तो सैन्य घेऊन त्या इस्रायली लोकांच्या मागे लागला और होता. जब फिरौन निकट आता है आणि जेव्हा फारो जवळ येतो तब इजरायलियों ने आंखें उठाकर देखा। तेव्हा इस्रायल लोकांनी डोळे वर करून पाहिलं. उन्होंने क्या देखा त्यांनी काय पाहिलं कि मिस्री हमारा पीछा किए चले आ रहे की हैं। हे मिस्री लोक आमचा पाठलाग करत येत और आहेत. उस समय इजरायली अत्यंत डर गए आणि मग त्यावेळी हे इस्रायली लोक अत्यंत घाबरले और चिल्लाकर यहोवा की दुहाई देने लगे। आणि मग ओरडून ते यहोवाकडे आरोळी मारू लागले. यानी लिखा है इजरायली अत्यंत डर गए। आणि या ठिकाणी लिहिलेले की इस्रायली लोक अत्यंत भयभीत झाले. और जो परमेश्वर मिस्र देश में भी उनके साथ में था, और हम देखते हैं कि 10 पीड़ाएं आने के समय भी एक भी पीड़ा
इस्राएलियों के ऊपर नहीं आई। आणि तो परमेश्वर जो मिस्रामध्ये असताना देखील त्यांच्या सोबत होता, ज्या 10 पिढ्या मिस्रावरती गुजरल्या ते त्यांनी पाहिल्या, पण त्यांच्यावर त्या आल्या नाहीत. ये उन्होंने अपनी आंखों से देखा, हे त्यांनी अगदी आपल्या डोळ्यांनी पाहिलं ये उन्होंने अपने जीवन के अंदर अनुभव किया, आणि या गोष्टीचा अनुभव त्यांनी और घेतला. परमेश्वर उनके साथ में था, ये उन्हें मालूम था. आणि परमेश्वर त्यांच्या सोबत होता हे त्यांना ठाऊक होतं. लेकिन अब ऐसी सिचुएशन है कि फिरौन निकट आकर जब वो अपनी आंखें उठाकर देखते हैं तो ये अत्यंत घबरा जाते पण हैं. आता परिस्थिती अशी आहे की फारो त्यांच्यावर सैन्य घेऊन चालून आलेला आहे, आणि त्यांनी डोळे वर करून जेव्हा पाहिलं त्यावेळेस ते भयभीत झाले और वो चिल्लाने लगे. आणि ते ओरडू लागले. आज भी यही परिस्थिती है. आजही हीच परिस्थिती ये आहे. मिस्र जो है ये संसार का दर्शक है. हे मिसर जे आहे या जगाचं प्रतीक आहे, फिरौन जो है इसको शैतान कहा गया आणि है. हा फारो जो आहे हे सैतानाचं प्रतीक हम आहे. देखते हैं कि इस दुनिया के अंदर शैतान ने पूरी तरह से गड़बड़ी मचाई हुई आणि है, आपण पाहतो की या सैतानाने या जगामध्ये पूर्ण उलथापालत केलेली आहे, इसलिए कि लोग जो है घबरा जाएं, यासाठी की लोकांनी घाबरावं, हो सके तो विश्वासी लोग भी डर जाएं, आणि शक्य झालं तर विश्वासी लोक सुद्धा डगमगावेत, और उनका जो भरोसा था वो भरोसा उनका टूट जाए परमेश्वर के ऊपर आणि का. देवावरचा जो त्यांचा विश्वास आहे तो तुटून जावा. बहुत बार हमारे जीवन में हम घबरा जाते हैं. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्ही असे भयभीत होतो, जो हमें समझ में आता है उसी बात को देखकर हम चलते हैं. आणि जे आम्हाला समजतं त्याच गोष्टी गृहीत धरून आम्ही पुढे चालत राहतो. इन्होंने समझा कि अब फिरौन राजा आ रहा है उसकी सेना को लेकर हमें मारने के लिए. आणि आता ह्यांच्या असं समजलं ह्यांना की आता फारो राजा येत आहे सैन्य घेऊन, आणि आता तो आम्हाला मारून टाकेल, क्योंकि सामने आंखों से दिख रही है वो बात, कारण की समोर त्यांच्या डोळ्याला दिसतंय ते, और उनको समझ आ गया कि अब हम मरने वाले हैं. आणि आता त्यांना कळालं, त्यांना समजलं की आता आम्ही मरणार आहोत. हमारे जीवन में कितनी बार ऐसा होता आमच्या है. जीवनामध्ये कितीतरी वेळा असं बहुत सारी होतं. परिस्थिति हमारे जीवन में आती है, लगता है मेरी बुद्धि कहती है, मेरा मन कहता है, मैं समझ जाता हूं कि अब कुछ होने वाला नहीं है. आणि मग अशा परिस्थिती कितीतरी आमच्या जीवनामध्ये बिकट येतात, आणि मग आम्हाला समजतं की आता यातून मी बाहेर पडू शकणार नाही, आता काही होऊ शकणार नाही. इस परिस्थिति में चलते हुए मुझे समझ में आ जाता है मेरा सब कुछ खत्म हो गया है. आणि मग या परिस्थितीमधून चालत असताना मला कळतं, मला समजतं की आता माझं सगळं संपणार आहे. इसलिए यहाँ परमेश्वर कहता है कि अपने बुद्धि का, अपनी समझ का सहारा ना लेना. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं सांगतं की आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तुझे क्या समझ रहा है आज, आपको क्या समझ रहा है आज, आपको क्या दिख रहा है आज, उसके ऊपर हम अवलंबून ना रहें. तुम्हाला आज काय कळतंय, तुम्हाला काय समजतंय, तुम्ही काय पाहताय, त्याच्यावर तुम्ही अवलंबून राहू नका. शायद आपकी नौकरी चली गई है, कदाचित तुमची नोकरी गेली शायद असेल, आपकी नौकरी जाने के कगार पर है, कदाचित तुमची नोकरी जाण्याच्या मार्गावर आहे, अभी आपको लग रहा है सब कुछ खत्म हो गया आणि है. आता तुम्हाला वाटतं संपलं. आपकी बुद्धि, आपकी समझ कह रही है अरे मैंने जो लोन लिया वो कैसा जाएगा, मेरा जो घर का किराया वो कैसे जाएगा, मैं राशन कैसे भरूंगा, ये आप सोच रहे हैं. आणि आता तुमची बुद्धी तुम्हाला सगळं सांगत आहे की आता मी भाडं कसं भरू, आता मी लोन कसं चुकतं करू, आता मी राशन कसं भरू. और ये आपकी समझ बन गई है कि अब कुछ होने वाला नहीं है. आणि तुमची समज आता अशी झालेली की यातून मी बाहेर पडू शकणार नाही, आता माझं काही होणार और नाही. इस्राएलियों के जैसे हम डर गए हैं आणि इस्रायलांप्रमाणे आम्ही घाबरलेलो और आहोत, चिल्लाने लगे हैं. ओरडू लागलो आहोत. ऐसे बहुत सारे लोग हैं, ये सब होने के ये अगर उनके जीवन में उनको समझ जाता है कि सब कुछ खत्म हो गया, वो एक निर्णय लेते हैं अपने जीवन को खत्म करने के आणि लिए. मग असे बरेचसे लोक आहेत जेव्हा त्यांना कळून चुकतं, त्यांना समजतं की आता सगळं संपलेलं आहे, ते टोकाचा निर्णय आपल्या जीवनामध्ये घेतात, अपने जीवन को खत्म कर देते ते हैं. आपलं जीवन संपून लेकिन टाकतात. इस समय आप और मैं निराशा में ना जाते हुए आपको मुझे एक काम करना है, अपने समझ का सहारा नहीं लेना है. पण आता या काळामध्ये तुम्हाला आणि मला एक गोष्ट करायची की आपल्या समजवर, आपल्या बुद्धीवर अवलंबून न राहता आम्हाला विश्वासामध्ये राहायचं आहे. इसलिए योहान 14:1 यीशु मसीह कहते हैं कि तुम्हारा मन व्याकुल ना हो. आणि म्हणून योहान 14:1 मध्ये देवाचं वचन असं सांगतं की तुमचं मन व्याकुळ होऊ देऊ नका. तुम्हारा मन, तुम्हारा हृदय, तुम्हारे विचार ये व्याकुल ना हो, बेचैन ना हो. तुमचं मन, तुमचं विचार, तुमचं हृदय हे व्याकुळ होऊ नये, तुमचे विचार व्याकुळ होऊ नये. इस्राएली लोग चिल्लाने लगे, आणि मग इस्रायली लोक ओरडू लागले, वो डरने लगे, घाबरू लागले. और मूसा के वो कहते हैं कि हम मिस्र में ही ठीक थे, वहां पे मरना हमारे लिए अच्छा था. आणि मग ते मोशेला कुरकुर करू लागले की आम्ही मिस्रामध्येच ठीक होतो, तिथला माननाच आम्हाला ठीक होता. लेकिन परमेश्वर चाहता था इस समय वो मुझ पर भरोसा रखे. पण देवाची इच्छा ही होती की या प्रसंगामध्ये त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवावा, मुझ पे भरोसा करें. माझ्यावर भरोसा. मैंने उन्हें इतने अनुभव
देकर उनको छुड़ाकर उनको बाहर लेकर आया। परमेश्वर चाहता है कि अब भी वो मुझ पर भरोसा करे, अपनी बुद्धि का सहारा ना ले। मिस्रामध्ये असताना एवढ्या सगळ्या पिढ्यांमधून परमेश्वराने त्यांना वाचवलं, हे त्यांनी सगळं डोळ्यांनी पाहिलं आणि आता देवाची इच्छा ही आहे, या परिस्थितीमधून जात असताना देखील त्यांनी त्यांच्या बुद्धीचा सहारा न घेता त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा। अब मूसा जो है वो परमेश्वर को दुहाई देता है, वो परमेश्वर के लिए प्रार्थना करता है आणि आता हा जो मोशे आहे तो देवाकडे आरोळी करत आहे और परमेश्वर कहता है कि तू क्यों दुहाई दे रहा है, आणि मग- तू क्यों प्रार्थना कर रहा है। या ठिकाणी परमेश्वर त्या मोशेला म्हणतो की तू का प्रार्थना करत आहे, तू का आरोळी मारत आहे? मैंने तुमसे प्रॉमिस किया है, मैंने तुमसे प्रतिज्ञा किया है, मैं तुम्हें कनान देश में लेकर जाऊंगा मी तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे की मी तुम्हाला कनान देशामध्ये घेऊन जाईल और मैं तुम्हारा परमेश्वर बनकर चलूंगा, आणि मी तुमचा परमेश्वर बनून तुमच्या सोबत चालेल। मैं तुम्हें छोड़ूंगा नहीं, मैं तुम्हें त्यागूंगा मी नहीं। तुम्हाला सोडणार नाही, त्यागणार नाही। वो अग्नि स्तंभ और मेघ स्तंभ बनकर उनके साथ में चलता रहा आणि तो अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ बनून त्यांच्या सोबत चालला। और परमेश्वर यही चाहता है कि मैं उनके साथ में रहकर उनके साथ में चलूं और लोग मुझ पर भरोसा आणि करें। देवाची इच्छा हीच आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये मी त्यांच्या बरोबर चालावं आणि लोकांनी माझ्यावर भरोसा ठेवावा। और जब परमेश्वर ने मूसा को कहा कि तू क्यों दुहाई दे रहा है, आणि मग परमेश्वर मोशेला म्हणे तू का प्रार्थना करत आहे? तो तेरे हाथ में जो अधिकार है, तेरे हात में जो लकड़ी है, उसको समुद्र पर मार दे। तुझ्या हातामध्ये जो अधिकार आहे, तुझ्या हातामध्ये जी काठी आहे, तू त्या समुद्रावर मार। मैंने तुझे अधिकार दिया मी है, तुला अधिकार दिला, मैंने तुझे अधिकार से भर दिया मी है, तुला अधिकारानं भरलंय, उसका इस्तेमाल कर। त्याचा उपयोग कर। परमेश्वर ने हमें अधिकार के वचन दिए हैं, देवाने आम्हाला अधिकाराची वचनं दिली आहेत। परमेश्वर ने हमें वचन दिए हैं, उसकी प्रतिज्ञाएं दी हैं, देवाने आम्हाला त्याची वचनं, त्याची अभिवचनं दिलेली हमें उस पर आहेत। भरोसा करना है। आम्हाला त्याच्यावर आपला भरोसा मेरी ठेवायचा आहे। बुद्धि, मेरी समझ क्या कह रही है, मेरी आंखें क्या कह रही हैं, उस पर भरोसा ना करें। माझी बुद्धी काय सांगते, माझे डोळे काय पाहतात, आम्हाला त्याच्यावर भरोसा ठेवायचा नाही, हमें परमेश्वर पे भरोसा तर करना आम्हाला है। देवावर भरोसा ठेवायचा जब आहे। इन्होंने मूसा ने भरोसा किया जेव्हा मोशेने भरोसा केला और उन्होंने एक चीज होते हुए देखा आणि मग त्यांनी एक गोष्ट होताना पाहिली, जो कभी उन्होंने सोचा नहीं था, कभी जिसका सपना भी उन्होंने देखा नहीं था, ऐसी चीज उन्होंने होते हुए देखी। ज्याचा कधी त्यांनी विचार केला नाही, स्वप्नातही कधी त्यांना असं वाटलं नाही, अशी गोष्ट त्या ठिकाणी घडली। कभी इतिहास में भी ऐसी घटना कभी नहीं हुई, आणि इतिहासात देखील अशी घटना कधी घडली ऐसी नाही, घटना वहां पर हुई। अशी घटना त्या ठिकाणी हम घडली। जानते हैं वहां पे क्या हुआ। आम्हाला माहिती आहे काय त्या ठिकाणी जब झालं। उन्होंने परमेश्वर पर भरोसा किया, जेव्हा त्यांनी परमेश्वरावर भरोसा केला, परमेश्वर ने समुद्र को फाड़कर उनके लिए मार्ग तैयार किया परमेश्वराने त्या समुद्राला दुभागलं आणि त्यांच्यासाठी मार्ग मोकळा केला। और समुद्र को चीरते हुए समुद्र के बीच में से ये लोग मार्ग निकालते हुए आगे बढ़े। आणि समुद्राला चिरून त्यातून मार्ग काढून हे लोक पुढे चालत गेले। वो परमेश्वर आज भी वैसा ही है, तो परमेश्वर आजही तसाच आहे, वो बदला नहीं तो है, बदललेला नाही, उसकी शक्ति कमजोर नहीं है, त्याची शक्ती कमकुवत झालेली नाही। वो था, वो है, वो हमेशा रहेगा। तो होता, तो आहे आणि तो असणार आहे। सिर्फ क्या करना है, फक्त काय करायचंय, हमें भरोसा रखना आम्हाला है, भरोसा ठेवायचा हमें आहे, भरोसा रखना है, भरोसा ठेवायचा अपनी आहे, बुद्धि और समझ का नहीं, आपल्या बुद्धिवाचा नाही, हमारी समझ का नहीं, आमच्या समज जे काय आहे त्याचा परमेश्वर नाही, पे भरोसा तर करना है। देवावर भरोसा। और वही भरोसा जब उन्होंने किया तो उन्होंने एक चीज को होते हुए देखा, समुद्र से मार्ग निकलते हुए उन्होंने आणि देखा। तीच गोष्ट ज्यावेळेस त्यांनी केली त्यावेळेस एक गोष्ट होताना त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली की समुद्रामधून परमेश्वराने त्यांच्यासाठी मार्ग मोकळा जब केला। आप और मैं खुदा पे भरोसा करेंगे, जेव्हा तुम्ही आणि मी देवावर भरोसा करू, वो ऐसे ही मार्गों को निकाल कर हमारी अगुवाई करेगा। अशाच प्रकारचे मार्ग काढून तो आमच्या सोबत राहील। और जब हम संपूर्ण मन से यहोवा पर भरोसा रखते हैं, जेव्हा आम्ही संपूर्ण मनाने त्या परमेश्वरावर भरोसा ठेवतो, और नीति सूत्र 3:6 वचन कहता है, आणि नीतिसूत्राचा 3 अध्याय 6 वचन आम्हाला उसी सांगतं, को स्मरण करके सब काम करना, उसी को याद करके सब काम करना। तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल। वो कह रहा है उसी का स्मरण करके सब काम करना, तो असं म्हणत आहे की तू त्याचं स्मरण कर आणि मग सगळी कामं कर। उसको याद करना है। त्याचं स्मरण करायचंय। आपके जीवन में क्या चल रहा है, आपकी नौकरी में क्या परिस्थिती है, आपका लोन जा रहा है कि नहीं, ये कैसी परिस्थिति है, आपका किराया जा रहा है कि नहीं, क्या परिस्थिति है, आपके घर में राशन है कि नहीं, क्या परिस्थिति है, मुझे नहीं मालूम, लेकिन एक चीज मुझे मालूम है कि उसको याद करना है। माझ्या घरात काय परिस्थिती आहे, मला नोकरी
नोकरी राहील का नाही राहील, मला पगार येईल किंवा नाही, माझं लोन चुकतं होईल किंवा नाही, माझ्या घरात राशन येईल किंवा नाही, या सर्व गोष्टी मी पाहत आहे. पण या गोष्टींकडे मला लक्ष द्यायचं नाही. मला एक गोष्ट स्मरण करायची आहे की माझ्या यहोवाची, मेरे सब काम उसको सौंप देना है. माझे सर्व काम मला त्याला सोपवायची आहे. जब हम उसको याद करते हुए आगे चलेंगे, जेव्हा आम्ही त्याचं स्मरण करून आम्ही पुढे जाऊ, तब एक चीज को होते हुए देखेंगे. त्यावेळेस एक गोष्ट होताना आम्ही पाहू. आगे वो कहता है, पुढे तो म्हणतो, तू आपल्या दृष्टीने स्वतः शाणा समजू नकोस, तब वह तेरे लिए सीधा मार्ग निकालेगा. 6 वचन में हिंदी में लिखा है, उसी को स्मरण करके सब काम करना, तब वह तेरे लिए सीधा मार्ग तू निकालेगा. आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. उसका आदर करना, हमारे सब मार्ग में, हमारे परिस्थिति में चलते हुए उसको याद करते हुए उसको आदर देना है. म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. हाँ, मतलब वो तेरा मार्गदर्शन होगा. म्हणजे तो तुला मार्गदर्शन करेल. आज आपको और मुझे क्या जरूरत है? आज तुम्हाला मला काय गरज आहे? हमें मार्गदर्शन की जरूरत है. आम्हाला मार्गदर्शनाची गरज हमें आहे. अगुवाई की जरूरत है. आम्हाला सेवेची गरज आहे. अगुवाई की जरूरत है. सेवेची गरज आहे. वो किस प्रकार करेगा हमारी अगुवाई? आणि कशा प्रकारे आम्हाला आशीर्वाद मिळेल? वो परमेश्वर को जब हम पूरा भरोसा रखते हैं, तब हमारे जीवन के अंदर वो हमें अगुवाई करता आगे चलेगा. जेव्हा आम्ही आमच्या पूर्ण परिस्थितीमध्ये देवावर भरोसा करू, त्यावेळेस तो आम्हाला आशीर्वादित करेल. वो हमें आगे लेकर चलेगा. तो आम्हाला पुढे घेऊन जाईल. वो हमें मार्गदर्शक बनेगा. तो आमचा मार्गदर्शक होईल. वो हमारी अगुवाई करते हुए आगे लेकर चलेगा. तो आम्हाला आशीर्वादित करत आम्हाला पुढे घेऊन जाईल. जब हम संपूर्ण हृदय से इस परिस्थिति में उस पर भरोसा करेंगे, जेव्हा आम्ही या परिस्थितीमध्ये देखील संपूर्णपणे त्याच्यावर भरोसा ठेवू. एक घटना ऐसी दूसरे इतिहास 20 अध्याय 3 वचन में हमें दिखाई देती आणि है. अशाच प्रकारची एक घटना दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला वहाँ मिळते. योशफात के जीवन में घटना होती है. आणि यहोशाफाटाच्या जीवनामध्ये ही घटना घडते. अचानक उस सब कुछ अच्छा चल रहा था. वो एकदम खुशी में अपने जीवन को व्यतीत कर रहा था. वो एकदम अच्छे, मतलब किसी प्रकार की भी चिंता वहां पर नहीं थी. आणि कुठल्याही प्रकारची चिंता त्या ठिकाणी नव्हती. सगळं काही समृद्धी, सगळं काही सुरळीत चाललेलं होतं. वो एक आरामदायक जीवन में बैठा हुआ था. आणि अतिशय आराम असा जीवनामध्ये तो चाललेला होता. कभी सोचा नहीं था कि अचानक कुछ घटना होगी. आणि कधी त्यांनी विचारही केला नाही की त्याच्या जीवनामध्ये अचानक काही घटना घडेल. ऐसे हम लोग अच्छे से जीवन व्यतीत कर रहे थे. आणि असंच तुम्ही आणि मी देखील चांगल्या प्रकारे आमचं जीवन व्यतीत करत होतो. 2019 के अंदर हमने प्लान किया, दिसंबर के अंदर 2020 में ऐसा करेंगे, वैसा करेंगे, ये करेंगे, वो करेंगे. 2019 के आखिर में हमने सब प्लान कर लिया. आणि 2019 वर्षाच्या शेवटच्या दिवशी डिसेंबर मध्ये आम्ही सर्व प्लॅन केले की आम्ही 2020 मध्ये हे करणार, ते करणार. और हमने प्रार्थनाएं भी की, प्रभु ये साल आशीषित कर. आणि आम्ही प्रार्थना देखील केल्या की परमेश्वर हे पुढचं वर्ष आशीर्वादित कर, हमारे लिए आशीष का कारण ठहरे. आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरावं. हमने उपास प्रार्थना भी की. आम्ही उपास प्रार्थना देखील केली. हमने कभी सोचा भी नहीं था कि कुछ घटनाएं होने वाली आगे. आणि आम्ही कधी विचारही केला नाही की पुढे काही अशा घटना और हम घडतील. देखते कि 2020 के शुरुआत में ही घटनाएं होना शुरू हो गई. आणि आम्ही पाहतो की 2020च्या सुरुवातीलाच अशा घटना घडू लागल्या. और सब लोग चिंतित हो उठे. आणि सर्व लोक जे चिंताग्रस्त झाले. एकदम जब अचानक बातें होती हैं ना, तब आदमी एकदम परेशान हो जाता है. उसे सूझता नहीं कि वो क्या करे. आणि अचानक जेव्हा अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात ना, तेव्हा मनुष्य मात्र काळजीने चिंताग्रस्त होतो. उसे समझता नहीं कि वो क्या करे. आणि मग त्याला कळत नाही की आता काय करावं. वो उसका जो ये समझ है, वो समझ भी उसकी बंद हो जाती है. आणि त्याची जी ही समज आहे ना, ती सुद्धा बंद पडते. उसे समझ में नहीं आता कि मैं क्या करूं. आणि त्याला कळत नाही की आता मी काय करू. ऐसे योशफात के जीवन में हुआ. असंच यहोशाफाटाच्या जीवनामध्ये घडलं. वो कभी उसने सोचा नहीं था, कभी उसने विचार किया नहीं था. अचानक से उसके जीवन में कुछ बात होती है. जे त्यांनी कधी विचारही केला नाही, जे कधी स्वप्नातही त्यांनी पाहिलं नाही, अशा गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडतात. राजा लोग उसके ऊपर अचानक चढ़ाई करके आ गए. राजा जे लोक होते अचानक त्याच्यावर चढाई करून आले. शत्रु ने उसको घेर लिया. आणि शत्रूने त्याला घेरलं. शत्रु ने उसके आक्रमण कर दिया. आणि शत्रूने त्याच्यावर आक्रमण केलं. और तब परमेश्वर का वचन यहाँ कहता है, दूसरे इतिहास 20 अध्याय 3 वचन में, तब योशफात डर गया. आणि मग या ठिकाणी दुसरे इतिहास 20:3 मध्ये असं सांगतं की त्यावेळेस यहोशाफाट जो होता तो घाबरला. वो अतिशय
अतिशय वो बेचैन हो गया आणि त्याला धाक पडला, तो बेचैन झाला और उसको मालूम हो गया कि मेरे ऊपर आक्रमण करने के लिए शत्रु सेना आ चुकी है। आणि आता त्याला माहित पडलं की त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी शत्रू सेना सज्ज झालेली आहे। अब उस समय उसने क्या करना चाहिए था? आता त्यावेळी त्याला काय करायला हवं अपनी होतं? बुद्धि का, अपनी समझ का सहारा लेना चाहिए आपल्या था। बुद्धीचा, आपल्या समजचा त्यांनी सहारा घ्यायला ये भी पाहिजे एक होता। राजा था। हा पण एक राजा होता। परमेश्वर का वचन कहता है कि एकदम समृद्ध परमेश्वर ने इसको बना दिया था। देवाचं वचन असं सांगतं की अतिशय समृद्धीमध्ये तो होता परमेश्वर का वचन कहता है कि वो सफल प्राप्त करने वाला राजा था। आणि देवाचं वचन असं सांगतं की तो यशस्वी असा राजा होता। लेकिन अचानक से वो जब डर जाता है, यहाँ पर जब शत्रु उसके पर आक्रमण करते हैं, पण अचानक आलेल्या परिस्थितीमुळे शत्रू ज्यावेळेस त्याच्यावर आक्रमण करतात तेव्हा त्याला धाक पडतो। अब उसने इस बुद्धि का, समझ का सहारा लेना चाहिए आता था। त्यावेळेस त्याने त्याच्या बुद्धीचा, त्याच्या समजचा सहारा घ्यायला हवा होता। अब वो राजा था, जो अगर शत्रु लड़ाई करने के लिए आता है तो इसने भी लड़ाई की तैयारी करनी चाहिए आणि थी। जेव्हा कुणी शत्रू सैन्य चढून येतं त्यावेळेस याने देखील एक राजा या नात्याने शत्रूवर आक्रमण करण्यासाठी तयारी करायला हवी होती। इसने अपने मंत्रियों को बुलाना था, त्याने आपल्या मंत्र्यांना बोलवायला हवं बड़े होतं, बड़े योद्धाओं को चर्चा करनी थी, मोठमोठ्या योद्ध्यांना बोलून त्यांच्याबरोबर चर्चा करायला हवी होती व्यू रचना की रणनीति अपनानी थी आणि त्यांनी व्यूह रचना करायला पाहिजे होती आणि रणनीती आखायला हवी होती कि शत्रु को कैसे हम मात गिराएं, की या शत्रूवर आम्ही कशी मात करू, कैसे हम विजय लें। कसा विजय मिळू। लेकिन इसने ये अपनी बुद्धि का सहारा नहीं लिया। पण त्याने आपल्या बुद्धीचा सहारा घेतला नाही। परमेश्वर का वचन कहता है योशाफात ने अपनी समझ का सहारा नहीं लिया। आणि या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं की यहोशाफाटाने आपल्या बुद्धीचा सहारा घेतला नाही, उसने संपूर्ण मन से परमेश्वर पर भरोसा रखा। तर त्यांनी संपूर्ण मनाने परमेश्वरावर भरोसा ठेवला। और उस वचन कहता है कि वो उसी समय यहोवा की खोज में लग गया। आणि देवाचं वचन असं सांगतं की तो त्या क्षणापासून यहोवाच्या शोधास लागला। उसी समय जब उसे पता चला अब मैं खत्म होने जा रहा हूं, अब मैं कुछ नहीं कर सकता, परमेश्वर का वचन कहता है तब इसने अपनी बुद्धि का, समझ का सहारा नहीं लिया, ये परमेश्वर की खोज में लग गया। आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याच्यावर आक्रमण झालं आणि आता त्याला समज त्याची कळाली की आता हे सगळं काही संपलेलं आहे, आता काही होऊ शकणार नाही, त्यावेळेस त्यांनी परमेश्वराचा झटून शोध घेण्याच्या मागे लागला। परमेश्वर पर भरोसा रखा, त्याने देवावर भरोसा ठेवला। उसने सभी जगह पर प्रचार कर दिया अपने इजरायली लोगों के अंदर। आणि त्या जे इस्रायली लोक होते त्यांच्यामध्ये त्यांनी प्रचार केला, पूरे यहूदा में उसने प्रचार किया, पूर्ण यहूद्यांमध्ये त्यांनी प्रचार केला। सभी लोग उपवास करे और संपूर्ण मन से परमेश्वर के धन्यवाद देते हुए चले। सर्व लोकांनी उपास करावा आणि त्या देवाला धन्यवाद देत राहावा, परमेश्वर की स्तुति करें, देवाची स्तुती करा। इन्होंने उपवास प्रार्थना किया, त्यांनी उपास प्रार्थना इन्होंने केली, स्तुति धन्यवाद देना शुरू किया। त्यांनी स्तुती आणि धन्यवाद द्यायला सुरुवात केली। और जब उन्होंने पूरे मन से परमेश्वर पर भरोसा रखा, आणि जेव्हा त्यांनी पूर्ण मनाने देवावर भरोसा ठेवला तब एक चमत्कार हुआ। तेव्हा एक चमत्कार घडला। परमेश्वर की अगुवाई करने के लिए वो आग आ गया। परमेश्वर स्वतः त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उतरून आला उनके शत्रुओं के ऊपर आक्रमण करने के लिए खुद स्वर्ग से सेना उतर आई। आणि त्या शत्रूवरती आक्रमण करण्यासाठी खुद्द स्वर्गामधून त्या ठिकाणी सेना आली। जितने राजाओं ने, जितने शत्रुओं ने इसको घेर के रखा हुआ था, जेवढ्या राजांनी, जेवढ्या सैनिकांनी त्यांना घेरलेलं होतं, परमेश्वर ने ऐसा काम किया देवाने असं काम केलं कि इन जो सैनिक थे आपस में लड़कर वो मर गए। आणि जे सैनिक होते यांच्यावर उठलेले ते आपसातच लढून मेले, वो मर गए ते लड़कर। लढून लढून मरण पावले। ये लोग प्रभु परमेश्वर भरोसा रखे हुए थे, ये प्रभु का धन्यवाद दे रहे थे, लेकिन हम देख रहे हैं कि शत्रु जो है वो आपस में लड़ाई करना शुरू हो गए। आणि या ठिकाणी हे लोक पूर्णपणे देवावर भरोसा ठेवून होते, देवाची स्तुती करत होते, उपास करत होते आणि त्यांनी पाहिलं की जे शत्रू होते ते आपसातच लढाई करून मरण पावले और वो मर ते गए। मेले। वही बात है, हीच गोष्ट आहे। जब आप और मैं संपूर्ण मन से परमेश्वर भरोसा करेंगे तब परमेश्वर स्वर्ग से उतरकर पवित्र आत्मा के सामर्थ्य से आपकी और मेरी अगुवाई करेगा। जेव्हा तुम्ही आणि मी देखील त्या परमेश्वरावरती संपूर्ण मनाने भरोसा ठेवतो, स्वतः परमेश्वर स्वर्गामधून उतरून येईल आणि तो आम्हाला या परिस्थितीमधून बाहेर काढेल, तो आम्हाला आशीर्वादित करेल। और ये परमेश्वर, और हम देखते हैं वचन 30 के अंदर योशाफात को राज्य को चैन मिला। आणि मग आपण पाहतो 30व्या वचनामध्ये की यहोशाफाटाच्या राज्याला स्वास्थ्य मिळालं और परमेश्वर उसके चारों ओर से विश्राम दिया। आणि देवाने त्याला चोहोकडून आराम दिला। क्यों?
का? कि जब उसने संपूर्ण हृदय से परमेश्वर विश्वास त्यांनी किया, संपूर्ण हृदयाने परमेश्वरावर विश्वास जब ठेवला, उसने संपूर्ण हृदय से परमेश्वर पर अपना भरोसा रखा, जेव्हा त्यांनी पूर्ण मनाने पूर्ण विश्वास त्या परमेश्वरावर ठेवला, अपनी बुद्धि का सहारा नहीं लिया, आपल्या बुद्धीचा सहारा नाही अपनी घेतला, समझ का सहारा नहीं लिया। आपल्या समजवर नाही अवलंबून राहिला। और जब ये लड़ाई के लिए जब ये गए आगे, जेव्हा ते लढण्यासाठी पुढे गेले तो ये देखते हैं वहां पर कि सब शत्रु मरे हुए पड़े हुए हैं, आणि ते जाऊन पाहतात तर त्यांचे सर्व शत्रू मरून पडले। और वहां पर वो देखते हैं कि उनका जितना भी सोना था, जितना भी चांदी थी, जितना भी मूल्यवान चीजें थी, इनको मिल गई। आणि मग त्यांचं जे काही मौल्यवान वस्तू होत्या, सोनं चांदी, ते सर्व यांना मिळालं। परमेश्वर का वचन कहते हैं, उस अध्याय के अंदर इतना सोना चांदी उनको मिला कि उन्हें उठाना मुश्किल हो गया। आणि मग देवाचं वचन त्या अध्यायामध्ये असं सांगतं की त्यांना एवढं सोनं चांदी मिळालं की ते उचलणं त्यांना मुश्किल झालं। देखिए, जब हम समझ का सहारा नहीं लेते ना, परमेश्वर जब भरोसा करते हैं ना, तो परमेश्वर बहुतायत के साथ में हमारे जीवन में आशीष देता है। पहा, देवाच्या वचनावरती जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो, जेव्हा आम्ही देवावर विश्वास ठेवतो, आमच्या बुद्धीवर आम्ही अवलंबून राहत नाही ना, तेव्हा परमेश्वर मोठ्या आशीर्वादाने आम्हाला भरतो। इसलिए आज ऐसी परिस्थिति है म्हणून आज अशी परिस्थिती आहे कि आप और मैं अपने समझ का सहारा ना लें। की तुम्ही आणि मी आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू अगर नये। हमारे हम अपने समझ का सहारा बनाते हैं तो ऐसा लगता है कि हम बहुत बुद्धिमान हो गए हैं और बुद्धिमान की तरह हमारी परिस्थिति को हम कंट्रोल कर लेंगे। आणि मग बुद्धीवरच भरोसा ठेवायला लागलो की मग आम्हाला असं वाटतं की तेच खरं आहे की त्या बुद्धीनेच आम्ही चालवले जातो और बुद्धि से हम सब कुछ नियंत्रण करने लगते हैं। आणि मग त्या बुद्धीनेच आम्ही सर्व काही नियंत्रण करण्याचा प्रयत्न मैं करतो। आपको एक चीज बताना चाहता हूं आज सुबह। आज सकाळी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। हमारी बुद्धि जो है ये मर्यादित है। आमची बुद्धी ही मर्यादित आहे। आज पूरा देश में बड़ी विपत्ति आई हुई है। आज संपूर्ण देशावर आपत्ती आलेली आहे और सब लोग लगे हुए हैं कि जल्दी से जल्दी इस बीमारी के ऊपर लस मिल जाए। आणि सगळेजण प्रयत्न करत आहे की लवकरात लवकर या आजारावरती लस निघावी। और हमारी भी यही प्रार्थना है कि जल्दी से परमेश्वर इसके लिए हमारी प्रार्थना को सुन ले। आणि आमची देखील प्रार्थना हीच आहे की देवाने लवकरात लवकर याचं उत्तर द्यावं। लेकिन आज हमें देखने मिलता है कि बुद्धि भी मर्यादित है। पण आम्हाला पाहायला मिळतं की आमची बुद्धी देखील मर्यादित जब हम आहे। परमेश्वर भरोसा करेंगे, जेव्हा आम्ही परमेश्वरावर भरोसा करू, परमेश्वर में अगुवाई करेगा। परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल। इसलिए आज यही कहना चाहता हूं कि आज हमारे जीवन के अंदर क्या चल रहा है, क्या हो रहा है, उस समझ के द्वारा हम आगे ना चले। आणि म्हणून मला आज तुम्हाला हेच सांगायचं आहे की या जगामध्ये काय घडत आहे, आम्हाला काय आम्ही पाहत आहोत, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका। तो हम संपूर्ण मन से यहोवा पर भरोसा तर रखें, आम्ही संपूर्ण मनाने त्या परमेश्वरावर भरोसा ठेवूया उसी को स्मरण करके हमारा सब काम करें। आणि त्यालाच स्मरण करून आम्ही सर्व काही काम करू। इसलिए कि हमारा वो मार्ग, हमारे लिए वो मार्ग निकालेगा। यासाठी की तोच आमच्यासाठी मार्ग काढेल। उसने इजरायलियों के लिए मार्ग समुद्र से निकाल दिया। त्याने इस्रायल लोकांसाठी समुद्रातून मार्ग काढला। उसने यहोशाफात के लिए मार्ग निकाल दिया। त्याने यहोशाफाट राजासाठी मार्ग काढला। वो आज हमारे लिए मार्ग निकालेगा। तोच आज आमच्यासाठी मार्ग लेकिन काढेल। कब? पण केव्हा? जब हम उसके पर भरोसा करेंगे। जेव्हा आम्ही फक्त त्याच्यावर भरोसा करू। भरोसा करना ये सबसे बड़ी बात है। आणि भरोसा करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। और आज हम कहते हैं कि अब पता नहीं कैसा होगा, मैं राशन भर पाऊंगा कि नहीं, अब कैसा होगा, ये चिंता खाई जा रही है। आणि आज आम्ही चिंतेमध्ये आहोत, माहित नाही काय होईल, पगार होईल की नाही, राशन भरेल की नाही, और मेरे बच्चों का क्या होगा, भविष्य क्या होगा, आणि माझ्या लेकरांचं काय होईल, त्यांच्या भविष्याचं काय। फिर से मैं एक बार वो कहानी को याद दिलाना चाहता हूँ, घटना को याद दिलाना चाहता हूँ जो बाइबल के अंदर हमने बहुत बार पढ़ा है। आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला तीच घटना आठवण करून देतो जी बायबल मध्ये आम्ही कितीक वेळा ऐकली आहे। जब हम परमेश्वर भरोसा करते हैं तो क्या होता है? जेव्हा आम्ही भरोसा आमचा परमेश्वरावर करतो त्यावेळेस काय होतं? आपको वो घटना मालूम होगी, यीशु मसीह के पीछे 5000 लोग चल रहे थे। तुम्हाला ती घटना माहित असेल की येशूच्या मागे 5000 लोक जात होते और यीशु मसीह ने उनको देखा, आणि येशूने त्यांना पाहिलं। वो भूखे प्यासे 3 दिन से यीशु मसीह के पीछे चल रहे हैं आणि उपाशी तापाशी 3 दिवस 3 रात्री ते येशूच्या मागे चालत आहेत। यीशु मसीह ने अपने चेलों को बुलाया येशूने त्याच्या शिष्यांना बोलवलं और चेलों को कहा आणि शिष्यांना म्हटला कि इनको खाने को दो, की यांना काहीतरी खायला द्या, इनको खाने को दो। यांना खायला द्या। वो बड़े आश्चर्यचकित हुए। आणि ते फार आश्चर्यचकित झाले। हमारे पास में इतना पैसा नहीं है, हमारे पास में इतना चीजें उपलब्ध नहीं है कि हम इनको खिला सकें। आमच्याकडे इतका पैसा, एवढ्या गोष्टी उपलब्ध नाहीयेत की एवढ्या लोकांना आम्ही खायला घालू शकू। वो बड़ा प्रश्न चिन्ह उनके जीवन में आया। आणि त्यांच्या जीवनामध्ये एक मोठं प्रश्न चिन्ह निर्माण झालं। हमारे जीवन में कितनी बार प्रश्न चिन्ह आते हैं। आमच्या जीवनामध्ये देखील कितीतरी वेळा असे प्रश्न चिन्ह येतात। जब हमारे पास कुछ नहीं होता तब हम बड़े प्रश्न चिन्हों में दिन निकालते हैं। आणि जेव्हा आमच्याकडे काही
काहीही नसतं त्यावेळेस आमच्या समोर एक फक्त प्रश्नचिन्ह असतं. और यीशु मसीह को मालूम था कि वो क्या करने वाले आणि मग हैं, येशूला माहित होतं की ते काय करणार आहे. लेकिन वो देखना चाहते थे कि जो चेलों का व्यवहार है, बर्ताव है, वो किस प्रकार का है. पण तो पाहणार होता, त्याची पाहण्याची इच्छा होती की या परिस्थितीमध्ये त्याचे शिष्य कशा प्रकारे ह्या गोष्टी हाताळत आहेत, किस प्रकार वो इन चीजों को वो आगे लेकर जाएंगे. कशा प्रकारे या गोष्टी त्या हाताळतील. लेकिन उन्होंने यीशु मसीह को कहा, पण त्यांनी येशूला म्हटले, मत्ती का 14 अध्याय 13 से 21 वचन में इस घटना को पढ़ सकते हैं. आणि मग त्याचा 14वा अध्याय आणि 13 ते 21 मध्ये आपण हे वचन वाचू 17 शकतो. वचन में इस प्रकार लिखा है. 17 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. उन्होंने उससे कहा, त्यांनी त्याला म्हटले, ये हमारे पास 5 रोटी और 2 मछलियां को छोड़ और कुछ नहीं है. आमच्या जवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत और कुछ नहीं है. आणि दुसरं काही नाही. अब हमारे पास में इतना ही है. आता आमच्याकडे एवढंच आहे. अब बहुत लोगों को मैंने कहते सुना, बऱ्याच लोकांना मी म्हणताना ऐकलं, मेरे वेतन की कटौती हो गई, माझ्या पगारामध्ये कपात झाली, मेरे वेतन की कटौती हो गई, माझ्या पगारामध्ये कपात झाली आहे वो बढ़ना चाहिए था. आणि ती वाढायला पाहिजे होती. कुछ लोग ऐसे भी कहते हुए सुना कि अप्रैल मई जून के बाद में ये कोरोना आना चाहिए था. आणि मग काही लोकांना मी असं देखील म्हणताना ऐकलं की एप्रिल मे जूनच्या नंतर हा कोरोना यायला हमारा पाहिजे, प्रमोशन हो जाता, तोपर्यंत आमचं प्रमोशन झालं हमारी असतं, बढ़ती हो जाती, आमची बढती झाली हमारी असती, वेतन में बढ़ती हो जाती, आमच्या जे वेतन आहे पगार आहे त्याच्यात बढती झाली हमारी असती. बुद्धि का सहारा ले रहे हैं. आमच्या बुद्धीचा सहारा घेतोय. अब परमेश्वर आपकी कम वेतन के अंदर भी किस प्रकार आशीष देगा, ये आपको और मुझे चमत्कार दिखाने के लिए परमेश्वर चाहता है. आता तुमच्या जे पगार आहे, जे कमी झालेला आहे, कपात झालेले आहे, त्या परिस्थितीमध्ये देखील परमेश्वर तुम्हाला कशा प्रकारे चालवतो, कसा चमत्कार घडवतो हे पाहण्यासाठी या गोष्टी घडलेल्या आहेत. क्योंकि ना तो मेरी उन्नति पूरब से है, ना मेरी उन्नति पश्चिम से है, ना मेरी उन्नति जंगल से है. माझी उन्नती पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, ना जंगलातून आहे. मेरी उन्नति ये परमेश्वर से है. माझी उन्नती जी आहे ती परमेश्वराकडून आहे. और जब परमेश्वर उन्नति करेगा ना, तो कोई भी उसको रुका नहीं आणि पाएगा. जेव्हा परमेश्वर उन्नती करतो ना, तेव्हा ते कुणीही रोखू शकत नाही. इसलिए आपके और मेरे जीवन में अब ये देखें कि परमेश्वर क्या करता है. आता म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण हे पाहूया की परमेश्वर काय करतो. अब जो आपके पास में उसके लिए धन्यवाद आता दें. जे काही तुमच्याकडे आहे त्यासाठी धन्यवाद द्या. इन्होंने परमेश्वर ने उससे कहा, 18 वचन में यीशु ने कहा, उनको यहाँ मेरे पास ले आओ. आणि मग त्या ठिकाणी येशू त्यांना म्हटला की ते इकडे माझ्या जवळ आणा. 5 रोटी 2 मछली मेरे पास लेकर ती आओ. 5 भाकरी 2 मासे माझ्याकडे घेऊन या. और जब वो यीशु मसीह के पास में लेकर आए, आणि जेव्हा ते येशूकडे घेऊन जब आले, यीशु मसीह के हाथों में उन्होंने दिया, जेव्हा येशूच्या हातामध्ये त्यांनी ते और हम दिलं, देखते हैं यीशु मसीह ने उनको आशीषित किया. आपण पाहतो की येशूने त्या गोष्टी आशीर्वादित केल्या. और हम देखते हैं कि 5000 लोग जो हैं वो खाकर तृप्त हो गए. आणि आपण पाहतो की 5000 लोक खाऊन तृप्त झाले. ये सिर्फ 5000 पुरुष थे. ज्याच्यामध्ये 5000 फक्त पुरुष ये होते. सिर्फ पुरुषों की संख्या थी 5000. ही फक्त पुरुषांची संख्या होती 5000. 5000 से ज्यादा लोग थे. 5000 पेक्षा अधिक लोक और वो होते. खाकर तृप्त हो गए. आणि ते खाऊन तृप्त और झाले. इतना ही नहीं, उन्होंने टोकरी उठाई. आणि एवढंच नाही की त्यांनी टोपल्या उचलल्या वहां पे बचा, वहां पे रोटियां बची, मछलियां बची. आणि त्या टोपल्यांमध्ये भाकरी आणि मासे शिल्लक होते. जब हम हमारा भरोसा परमेश्वर पर रखते हैं हमारे जीवन के अंदर, तब परमेश्वर बहुतायत की आशीष आपके और मेरे लिए करेगा. आणि जेव्हा आम्ही आमचा भरोसा त्या परमेश्वरावर ठेवतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला त्या भरपुरीच्या आशीर्वादाने भरतो. हे परमेश्वर, मुझे नहीं मालूम कल मेरी नौकरी है कि नहीं, लेकिन मैं तुझ पे भरोसा करता हूँ. हे परमेश्वर, आम्हाला नाही माहित उद्यापर्यंत माझी नोकरी टिकेल किंवा नाही टिकेल, पण मी माझा भरोसा तुझ्यावर ठेवतो. हे परमेश्वर, मुझे नहीं मालूम कि मेरा लोन कैसा जाएगा, मुझे नहीं मालूम, लेकिन मैं तुझ पे भरोसा करता हूँ. हे परमेश्वर, मला नाही माहिती की माझं हे लोन कसं जाईल, पण माझा भरोसा तुझ्यावर आहे. हम बहुत बार प्लानिंग करनी चाहिए, हमारे जीवन के अंदर प्लानिंग करना चाहिए, क्योंकि परमेश्वर खुद प्लानिंग करने वाला परमेश्वर है. आमच्या जीवनामध्ये आम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे, योजना आखायला पाहिजेत, कारण स्वतः परमेश्वर योजना आखणारा परमेश्वर लेकिन आहे. कभी कभी योजनाएं नहीं चलती. पण कधी कधी या योजना नाही चालत. सिर्फ परमेश्वर उसको आगे लेके जाता है. फक्त परमेश्वर त्याला पुढे घेऊन जातो. उन योजनाओं को बनाते समय आणि त्या योजना बनवत हम असताना परमेश्वर के हाथों में दें. आम्ही त्या परमेश्वराच्या हातात द्याव्या. परमेश्वर, मुझे नहीं मालूम कल क्या होने वाला है, परमेश्वरा, मला नाही माहित उद्या काय होणार आहे, मेरा भरोसा तू है.
है, माझा भरोसा तू आहे, मेरा दृढ़गढ़ तू है, माझा दृढ गड तू आहे, मेरा शरणस्थान तू है। माझं शरण स्थान तू आहे. ये भरोसा हम करें। हाच भरोसा तुम्ही आणि मी जब हम ये करावा. भरोसा करेंगे, जेव्हा आम्ही हा भरोसा करू, परमेश्वर का वचन कहता है कि बहुतायत की चीजें हमारे जीवन में आएगी। देवाचं वचन असं सांगतं की समृद्धीचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येईल. और ये पहले हम परमेश्वर को दे दें। पहिलं आम्ही देवाला द्यावं. 9 वचन, नीति सूत्र 9 3 अध्याय 9 वचन इस प्रकार कहता है, अपनी संपत्ति के द्वारा अपनी भूमि की सारी पहली उपज दे देकर यहोवा की प्रतिष्ठा करना। आणि नीती वचन याचं 3वा अध्याय 9वं वचन असं सांगतं की तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. इस प्रकार तेरे खत्ते भरे पूरे रहेंगे और तेरे रस कुंडों से नया दाख मधु उमड़ता रहेगा। म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्ष रसाने भरून वाहतील. और इसका मतलब ये है, याचा अर्थ हा, जिस प्रकार दो मछलियां और रोटी जब यीशु के हाथ में दी तो ये परमेश्वर ने उसको बढ़ा दिया। की ती जे भाकरी आणि मासे परमेश्वराच्या हातामध्ये दिले गेले ते परमेश्वराने समृद्ध केले, आशीर्वादित केले. वही आपको करना है, तेच तुम्हाला करायचंय, वही हमें करना है। तेच आम्हाला करायचंय. मेरा भरोसा मेरी कंपनी नहीं है, मेरा भरोसा मेरा बैंक बैलेंस नहीं है, मेरा भरोसा परमेश्वर है। माझा भरोसा माझी कंपनी, माझा भरोसा माझा बँक बॅलन्स नाहीये, माझा भरोसा परमेश्वर आहे. जो मुझे मिला है, जे मला मिळाले उससे मैं परमेश्वर की प्रतिष्ठा करूं, त्याने मी परमेश्वराचा सन्मान करू, उससे मैं परमेश्वर का आदर करूं, त्याने मी परमेश्वराचा आदर करावा. अपनी पहली उपज देकर मुझे परमेश्वर का सम्मान करना है। आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळ देऊन मला त्या परमेश्वराचा सन्मान जब मैं करायचा. उसका प्रथम फल उपज देकर उसका सम्मान करता हूं तो मैं ये दिखाता हूं, परमेश्वर मेरा भरोसा इस वेतन पर नहीं है, मेरा भरोसा तुझ पर है। जेव्हा आम्ही त्या प्रथम फळाने देवाचा सन्मान करतो तेव्हा आम्ही हे दर्शवतो की माझा भरोसा या गोष्टींवरती नाही, माझा भरोसा जिवंत परमेश्वरावर आहे. मेरा भरोसा तू है, माझा भरोसा तू आहे, मेरा परमेश्वर तू है, माझा परमेश्वर तू आहे. मेरा भरोसा ये वेतन नहीं है, माझा भरोसा हे वेतन नाही, मेरा भरोसा मेरी ताकत नहीं है, माझा भरोसा माझी ताकद नाही, मेरा भरोसा तू है। माझा भरोसा तू आहे. और परमेश्वर भी कभी कभी कुछ बातों को इसलिए करता है कि हमारे जीवन के अंदर हम किसको आदर देते हैं ये देखने के लिए। आणि कधी कधी काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात यासाठी, हे पाहण्यासाठी की आम्ही आमच्या जीवनामध्ये आदर कशाचा करतो, प्रथम फळ आम्ही कशाला देतो. जब हमारे पास में पूरा वेतन आता था तब मैं आदर करता था, लेकिन अब जब आधा वेतन आता है तब मैं आदर करता हूं कि नहीं ये परमेश्वर देखना चाहता माझा है। जेव्हा पूर्ण वेतन हातामध्ये येत होतो तेव्हा मी देवाचा आदर प्रथम फळाने करत होतो, परंतु जेव्हा आज परिस्थिती अशी आहे की मला अर्धच वेतन येते त्यावेळेस मी काय करतो हे परमेश्वर पाहू इच्छितो. क्योंकि मेरा बुद्धि का सहारा मैं ले रहा हूं, कारण की मी माझ्या बुद्धीवर अवलंबून आहे. मेरे 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 मेरा जो ज्ञान है, मेरी जो बुद्धि है, मैं उस पर अवलंबन हूं। माझं ज्ञान माझ्या बुद्धीवर मी अवलंबून आहे, मैं अपनी समझ पर अवलंबन हूं। मी माझ्या समजवरती अवलंबून नहीं आहे. मेरे भाई, नाही माझ्या भाव बहिणींनो, मेरा समझ कहती है देख तेरा आधा वेतन हुआ है, तुझे इतना सब कुछ देना है, तुझे ऐसा करना है, तुझे आगे भी देखना है, तुझे घर भी चलाना है, अगला महीना भी देखना है, ये मेरी समझ मुझे कहती है। आणि माझी बुद्धी मला असं सांगते नाही नाही नाही, आता मला हे अर्धच वेतन आलंय, मला इथं द्यायचंय, मला ते बघायचंय, मला पुढच्या महिन्याचं पण काळजी करणं गरजेचं आहे. मैं कैसे कर पाऊंगा, मी कसं करणार मैं आहे, कैसे चल पाऊंगा, मी कसं चालणार ये आहे. चीजें हमें घबराहट दिला देती है। आणि या गोष्टीने आम्ही भयभीत होतो. परमेश्वर भरोसा है कि नहीं, परमेश्वर ये देखना चाहता पण है। देवावर भरोसा आहे की नाही हे देव पाहू इच्छितो. और परमेश्वर पे हमारा भरोसा है, आणि देवावर आमचा भरोसा आहे. मेरी आधी वेतन से भी आधी वेतन हो गई ना, तब भी मेरा भरोसा मेरा परमेश्वर है। माझ्या अर्ध्यापेक्षा अर्ध वेतन जरी झालं ना तेव्हा देखील माझा भरोसा त्या परमेश्वरावरच असावा. मेरा वेतन मुझे नहीं खिलाएगा, मेरा परमेश्वर मुझे खिलाएगा। माझं वेतन मला खाऊ घालणार नाही, माझा परमेश्वर मला खाऊ घालणार आहे. प्रभु का धन्यवाद हो कि परमेश्वर ने अभी तक संभाल के रखा है। परमेश्वराला धन्यवाद की आतापर्यंत त्याने आम्हाला सांभाळलेलं आहे. उस एलिया के समय की उस विधवा को देखिए, आणि त्या एलियाच्या वेळच्या त्या विधवेला पहा, उसने प्रथम अपने स्वामी को दिया। त्यांनी प्रथम जे होतं ते त्या स्वामीला दिलं. जब उसने अपने स्वामी को दिया तो परमेश्वर का वचन कहते हैं अकाल के दिनों में उसने अपना भरोसा परमेश्वर पर रखा, रोज परमेश्वर पर रखा। और परमेश्वर का वचन कहता है उसका कोई भी डब्बा, जो घर का डब्बा था, राशन का डब्बा
हुआ था वो से कमतरता नहीं हुई। आणि देवाचं वचन असं सांगतं की त्या दुष्काळामध्ये देखील तिने प्रथम जे स्थान होतं ते देवाला दिलं आणि त्या देवाने तिला इतका आशीर्वादित केलं की तो संपूर्ण दुष्काळ जोपर्यंत होता तोपर्यंत तिचा पिठाचा डबा आणि तेलाची कुपी रिकामी झाली नाही, क्योंकि उसने पूरा भरोसा था, उसने अपने स्वामी के शब्द पर रखा। कारण की तिचा पूर्ण भरोसा जो आहे तिने तिच्या स्वामीच्या शब्दांवरती ठेवला। एलिया पे उसने भरोसा रखा, एलियावर तिने भरोसा ठेवला, एलिया के परमेश्वर पर उसने भरोसा रखा। एलियाच्या परमेश्वरावर तिने भरोसा ठेवला। और जब उसने पूरा भरोसा रखा, आणि जेव्हा तिने पूर्ण भरोसा ठेवला एक चमत्कार को होते हुए एक देखे। चमत्कार झाला। अकाल में भी उसने सब कुछ पाया। दुष्काळामध्ये देखील तिला सर्व काही वो एक ही मिळालं। घर था, एकच घर होतं, जिस घर ने सभी जो उसके रिश्तेदार होंगे या उसके कोई भी लोग या मित्र संगति होगी, उन्होंने उसके ऊपर उस खाने से उन्होंने भी खाया होगा। आणि मग तो एकच घर त्या ठिकाणी असं होतं की ज्या घरामधून त्यांचे जे मित्र संगती असतील, नातेवाईक असतील, त्यांचा देखील पुरवठा झाला। अब उसके जो पति थे वो मर चुके थे, तिचा नवरा मेलेला होता, वो विधवा थी आणि ती विधवा होती, उसका एक लड़का था आणि तिला एक मुलगा होता। अब उसने ये नहीं सोचा अभी काम मिलेगा नहीं मिलेगा, पता नहीं क्या होगा। वहां पे ऐसी परिस्थिति थी कि पूरी तरह से अकाल पड़ा हुआ था। आणि अशी परिस्थिती होती, दुष्काळ पडलेला होता आणि पुढे काय होणार आहे तिला माहित नव्हतं, काय मिळणार आहे नाही मिळणार आहे याची काही शाश्वती नव्हती। क्या खाएंगे क्या पिएंगे इसका कुछ मालूम नहीं था, आणि काय खाणार काय पिणार काही ठाऊक नव्हतं। क्योंकि वो कहते कि मेरे पास आज ही का खाना है, कल मैं मर जाऊंगी। आणि ती फक्त ती एवढंच बोलली की मला फक्त आज पुरेल एवढंच अन्न माझ्याकडे आहे। उसने अपनी समझ का सहारा लिया था, उसने देखा था कि उसके डब्बे में कुछ नहीं है। आणि कारण तिने तिच्या बुद्धीवर अवलंबून राहिली होती, तिने पाहिलं होतं की डब्यामध्ये थोडंसंच पीठ आहे। जो हम देखते हैं ना उसी को हम उसको मान लेते हैं कि ऐसे ही होने वाला है, आणि जे आम्ही पाहतो ना त्याच्यावरच आम्ही भरोसा ठेवतो की आता हे असंच होणार आहे, ऐसा ही होने वाला है, असंच होणार आहे। मैं ये समझ हो जाता है मेरा कि ऐसा ही होने वाला है, आणि माझी समज होऊन जाते की हे आता असंच होणार आहे, अब ऐसे गुजरने वाला है। आणि हे असंच आता होणार आहे। नहीं मेरे भाई, नाही माझ्या भावा बहिणी, आपके पास क्या है क्या नहीं है उस पर भरोसा मत कीजिए। तुमच्याकडे काय आहे काय नाहीये त्याच्यावर भरोसा ठेवू वो नका। एलिया का परमेश्वर आज भी जिंदा है, तो एलियाचा परमेश्वर आज देखील जिवंत वो आहे। एलिया का परमेश्वर आज भी कौवों के द्वारा दे सकता तो है, एलियाचा परमेश्वर आज देखील कावळ्यांच्या द्वारे पुरवू शकतो। वो एलिया का परमेश्वर आज भी जिंदा है जो आपके डब्बों को भर सकता तो है। एलियाचा परमेश्वर आज देखील जिवंत आहे जे तुमचे डब्बे भरून टाकेल। क्या पास्टर आप यहाँ पे खड़े होके बोल सकते हैं? काय पाळक साहेब तुम्ही इथं उभं राहून बोलू शकता। ये मैं ऐसी बात नहीं कर रहा हूँ, मी असंच नाही बोलत मैं आहे, अनुभव के द्वारा आपसे बात कर मी रहा हूँ, अनुभवाने बोलत मैं आहे, ऐसी बात नहीं कर रहा मी हूँ। असंच बोलत मैंने नाही। मेरे जीवन के अंदर 20 साल इन चीजों का अनुभव लिया मी है, माझ्या जीवनामध्ये 20 वर्ष या गोष्टीचा अनुभव अभी भी घेतला उस अनुभव को ले रहा हूँ। आजही तो अनुभव मी घेत आहे। अब इस चर्च को चलाने के लिए काफी कुछ चीज की जरूरत है, आज हे चर्च चालवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींची गरज आहे। लेकिन मैं आपसे कहना चाहता हूँ कि एक भी दिन ऐसा नहीं गया कि जिस दिन परमेश्वर ने इस चर्च की जरूरत को पूरा नहीं किया। पण मी तुम्हाला आज सांगू इच्छितो एकही दिवस असा गेला नाही की ह्या चर्चची या मंडळीची गरज पूर्ण झाली नाही। हर एक दिन की जरूरत परमेश्वर करता है, प्रत्येक दिवसाची गरज परमेश्वर पूर्ण करतो, क्योंकि हमारा भरोसा जो है उस परमेश्वर पर कारण है। आमचा भरोसा जो आहे तो त्या परमेश्वरावर आहे। इसलिए परमेश्वर ने कहा, यीशु मसीह ने कहा आणि म्हणून येशू मसीह म्हणत आहे लूक 12:24 में, लूक 12:24 इन मध्ये कौवों पर ध्यान दो, त्या कावळ्यांकडे पहा, वो बोते नहीं है, वो काटते नहीं है, ते पेरत नाही किंवा ते कापत नाही, वो भंडार में जमा नहीं ते करते, भांडारात जमा करत नाही, फिर भी परमेश्वर उनको पालता है। तरी देखील परमेश्वर त्यांना पाळतो। और तुम्हारा मूल्य तो पक्षियों से भी अधिक है। आणि तुम्ही त्या पक्ष्यांपेक्षा कितीतरी मौल्यवान आहात। सिर्फ एक काम करना है, फक्त एक गोष्ट हमारी करायची, पहली उपज आमचं पहिलं उपज वो कितना भी क्यों ना हो, मग ते किती का असे ना, परमेश्वर के लिए परमेश्वर को सम्मान देना है। परमेश्वराला सन्मान द्यायचा आहे। मैं आपको प्रॉमिस करता हूँ, मी तुम्हाला प्रॉमिस ये करतो, प्रतिज्ञा हमारे लिए है। ही प्रतिज्ञा आमच्यासाठी आहे। परमेश्वर ने कहा तेरे खत्ते भरे रहेंगे, परमेश्वराने सांगितलं तुझी कोठारं भरलेली असतील, लेकिन हम अपने कोठारे को देख कर रोने लगते हैं। पण आम्ही आमची कोठारा पाहून रडू लागतो। नहीं है, बैंक बैलेंस ही नहीं है ब्रदर, लाइट बिल भरने के लिए पैसा नहीं है ब्रदर, तो लाइट बिल तो छोड़ो ब्रदर, पेट्रोल भरने के लिए पैसे नहीं है। नाहीये ब्रदर, नाहीये, लाईट बिल भरायसाठी लाईट बिल तर सोडून द्या, पेट्रोल टाकायसाठी पैसे नाहीयेत। विकट परिस्थिति है। बिकट परिस्थिती। क्या मैं आपसे एक सवाल करना चाहता हूँ, एक प्रश्न विचारू इच्छितो, कि आपने अपने चीजों के द्वारा परमेश्वर की पहली उपज के द्वारा परमेश्वर का सम्मान किया? तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने देवाचा सन्मान केलाय का? अगर नहीं किया है, जर नाही केला तो अपेक्षा नहीं करना कि मेरे खत्ते भरे होंगे, अपेक्षा करू नका की तुमची कोठारं भरलेली राहतील, अपेक्षा मत करना कि परमेश्वर चमत्कार करेगा, अपेक्षा करूच नका की परमेश्वर चमत्कार करेल। आप शायद मुझे गलत समझ रहे हैं। कदाचित तुम्ही मला
वेगळं समजत असाल, चुकीचं, चुकीचं समजत असाल, लेकिन मैं आपसे सच्चाई कहना चाहता हूँ। पण मी तुम्हाला एक सत्य सांगू मैं इच्छितो। सच्चाई, बाइबल की सच्चाई बताना चाहता मी हूँ। या पवित्र शास्त्राचं जे सत्य आहे ते तुम्हाला सांगू और इच्छितो। शैतान ये चाहता है कि आप बोझ में रहें। सैतानाची इच्छा आहे की तुम्ही ओझ्याखाली राहा, शैतान चाहता है कि चिंताओं से ग्रस्त की तुम्ही रहें। चिंतांनी ग्रस्त राहा। शैतान चाहता है कि आप व्याकुल रहें। पण सैतानाची इच्छा आहे की तुम्ही व्याकुळ राहावं। और यीशु कहता है कि मेरा मन जो मनुष्य है परमेश्वर के वचन के द्वारा वो जीवित रहेगा। पण देवाचं वचन, देवाची इच्छा ही आहे की हे जे मनुष्य आहे ते माझ्या वचनाच्या द्वारे जिवंत राहील। इसलिए आज आपको मुझे क्या करना है? म्हणून आज तुम्हाला मला काय करायचंय? परमेश्वर भरोसा करना है। देवावर भरोसा, हमारे समझ के ऊपर भरोसा नहीं आमच्या करना। बुद्धीवर अवलंबून नाही राहायचं। जब हम परमेश्वर भरोसा करेंगे जेव्हा आम्ही परमेश्वरावर भरोसा करू, तब परमेश्वर का वचन हमारे जीवन में पूरा होता हुआ दिखाई देगा। तेव्हा देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये पूर्ण होताना आम्ही चाहे पाहू। मैं घोर अंधकार से भरी हुई तराई में होकर चलूं तो भी हानि से न डरूंगा, क्योंकि तू मेरे साथ रहता है। आणि मृत्यूच्या दरीतूनही मी जात असतो तरी कुठल्याही अरिष्टीस भिडणार नाही, कारण की तू माझ्या सोबत आहे। ये परमेश्वर का वादा है। हे देवाचं वचन आहे। और जो भरोसा रखने वाले व्यक्ति हैं ना, उनके लिए परमेश्वर ने प्रतिज्ञाएं की हैं। आणि जे भरोसा ठेवणारे व्यक्ती आहेत ना, त्यांच्यासाठी देवाने अभिवचन दिलंय। भजन संहिता 31 अध्याय 19 वचन, आणि स्तोत्र संहिता याचा 31वां अध्याय आणि 19 वचन, भलाई डरवाइयों के लिए जो उस पर भरोसा रखते हैं, जो परमेश्वर भरोसा रखते हैं, परमेश्वर कहता है मैं उनकी भलाई करूंगा। तुझे चांगुलपण किती थोर आहे, तुझे भय धरण्याकरता तू ते साठवून ठेवले आहेस। साठवून ठेवलं, कितना अच्छा शब्द है, साठवून ठेवलेले आहे। तुझा आश्रय करणाऱ्यांसाठी मनुष्य मात्रांत देखत तू ते सिद्ध केले आहे। वो सिद्ध किया परमेश्वर। साठवून का मतलब है परमेश्वर ने बहुत कुछ हमारे लिए जमा करके रखा। आणि साठवून ठेवले परमेश्वराने, खूप काही गोष्टी आमच्यासाठी साठवून ठेवलेल्या आहेत। कब? केव्हा? जब परमेश्वर भरोसा रखेंगे, जेव्हा आम्ही परमेश्वरावर भरोसा ठेवू। दूसरी प्रतिज्ञा प्रभु क्या करता है? दुसरा अभिवचन परमेश्वर काय देतो? भजन संहिता 32 अध्याय 10 वचन आणि स्तोत्र 32 आणि 10 वचन, दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात, परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते। परमेश्वर कहता है मैं उन्हें पूरी तरह से करुणा से घेर लूंगा। आणि देवाचं वचन असं सांगतं की मी त्यांना वात्सल्याने भरेन। वात्सल्य का मतलब है करुणा, वो हमको करुणा से घेर लेगा। आणि वात्सल्याचा अर्थ करुणा, करुणेने तो आम्हाला वेष्टून घेईल। जो परमेश्वर भरोसा रखते हैं, जे देवावर भरोसा ठेवतात, उनके लिए करुणा बरसाई जाएगी, त्यांच्यासाठी करुणा त्या ठिकाणी दिली जाईल। तिसरी गोष्ट, भजन संहिता 125 का पहला वचन आणि स्तोत्र संहिता याचा 125वां अध्याय और पहला वचन आणि पहिलं वचन, जो यहोवा पर भरोसा रखते हैं वे सिय्योन पर्वत के समान है, जो टलता नहीं वरना सदा बना रहता है। ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहेत। परमेश्वर का वचन कहता है जिसका भरोसा यहोवा पर है वो सिय्योन पर्वत के समान है। देवाचं वचन असं सांगतं की ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते सियोन डोंगराप्रमाणे आहे। आपको पर्वत मालूम है? तुम्हाला पर्वत माहित आहे? कितनी भी हवाएं आने दो, किती हवा येऊ दे, कितनी भी आंधी चलने दो, किती वादळ येऊ दे, कितना भी तूफान चलने दो, किती तुफान येऊ दे, कितनी भी बारिश आने दो, किती पाऊस येऊ दे, वो खड़ा रहता है। ते उभं राहतो, वो खड़ा रहता है, उभा राहतो, वो हिलता नहीं है, हलत नाही। पेड़ हिलेंगे, झाडं हलतील, उसके ऊपर जो रखे हुए पेड़ है वो हिलेंगे, त्याच्यावर ठेवलेली जी झाडं आहेत ती हलतील, वनस्पतियां हिलेंगी, त्याचे जे गवत आहे ते हलेल, लेकिन पहाड़ नहीं टलेगा। पण ते जे डोंगर आहे तो टळणार हम भी नाही। पहाड़ के समान हैं। आम्ही त्या डोंगरा समान कोई भी आहोत। परिस्थिति आने दो, कोणती परिस्थिती येऊ हम दे, यहोवा पर भरोसा रखते हैं। आम्ही देवावर भाव ठेवतो, हम टलेंगे नहीं, आम्ही ढळणार नाही, परमेश्वर को टलने नहीं देगा, आम्हाला परमेश्वर ढळू देणार वो नाही। सदा बना रहेगा, तो नेहमी राहील, वो सदा बना रहेगा। तो नेहमी राहील। और एक बात है, अजून एक गोष्ट, यिर्मयाह का 17 अध्याय 7 और 8 वचन में लिखा है। यिर्मयाचा 17 अध्याय 17वां अध्याय 7 और 8 वचन, 7 आणि 8 वचन, जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य है वो आदमी, आशीर्वादित है वो आदमी, आशीष का कारण है वो आदमी जो यहोवा पर भरोसा रखता है। तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल, तो आपली मुळे नदी किनारी पसरील, उन्हाची झळई येते तिला तो भिणार नाही, त्याची पाने हिरवी राहतील, अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही,
तो फळ देण्याचे सोडणार नाही. ये जो चीजें हैं, ये ब्लेसिंग जो ये प्रतिज्ञा है उन लोगों के लिए है जो यहोवा पर भरोसा रखते आणि हैं. ही जी चिन्ह आहेत, ही जी अभिवचनं आहेत, ती त्या लोकांसाठी आहेत जे परमेश्वरावर भाव ठेवतात. वो उस वृक्ष के समान है ते त्या झाडाप्रमाणे जो आहे नदी के किनारे लगाया हुआ जे है. नदी किनारी लावलेली आहे उसकी जड़ जो है जल के पास फैली है. आणि त्यांची मुळे ती जी त्या नदी किनारी पसरलेली जब आहे. धूप होगी जेव्हा ऊन येईल उनको नहीं लगेगी. त्याला ते भिणार नाही. उनके पत्ते हरे रहेंगे. त्यांची पानं हिरवी राहतील. पत्ते का मतलब क्या है? पानं कशाचं प्रतीक आहे? हमारा चेहरा. आमचा चेहरा. हमारा चेहरा हमेशा एकदम खुश रहेगा. आमचा चेहरा हा नेहमी आनंदी आणि टवटवीत राहील. ये पत्ते जो मुरझा जाते हैं वैसा नहीं होगा. आणि हे जे पानं कोमेजतात त्याप्रमाणे राहणार नाही. कुछ लोगों के जीवन जो है चेहरे पत्तों के समान मुरझाए हुए हैं. आणि काही लोकांचे चेहरे जे आहेत त्या पानांप्रमाणे कोमेजलेले हम बहुत आहेत. सारे लोगों से जब मिलते हैं तो उनके जो पत्ते हैं वो मुरझाए जैसे दिखाई देते बऱ्याचशा हैं. लोकांना आम्ही पाहतो त्यांचे चेहरे त्या पानांप्रमाणे कोमेजलेले उनको आहेत. पूछना पड़ता है क्या हुआ भाई, क्या हुआ बहन. आणि मग त्यांना विचारावं लागतं काय झालं भाऊ, काय झालं. नहीं दादा आपको मालूम नहीं मेरी नौकरी जाने वाली है. नाही दादा तुम्हाला माहित नाही माझी नोकरी आता राहील की नाही माहित नाही. और मुझे मालूम नहीं अगले महीने का वेतन मिलेगा कि नहीं माहित मिलेगा. नाही आता पुढच्या महिन्यामध्ये मला पगार मिळेल किंवा नाही. एकदम मुरझाए हुए चेहरे. एकदम कोमेजलेले लेकिन जो चेहरे. यहोवा पर भरोसा करता है, परंतु जो परमेश्वरावर भाव ठेवतो कैसी भी परिस्थिति होने दो, कुठलीही परिस्थिती येऊ द्या उनके चेहरे जो हैं वो हरे रहेंगे. त्यांचे चेहरे ते नेहमी हिरवे राहतील. सूखे वर्ष में भी उनके विषय में कुछ चिंता ना होगी. आणि आवर्षणामध्ये देखील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची चिंता नसणार आहे. अकाल में भी, सूखे वर्ष का मतलब है अकाल में भी उनको कुछ चिंता ना होगी. आणि दुष्काळामध्ये देखील त्यांना कोणतीही चिंता नसेल. हमारा प्रॉब्लम क्या, हमारी समस्या क्या है? आमची समस्या काय आहे माहिती का? हमें ना जमा करना पसंद है. आम्हाला जमा करून ठेवणं फार आवडतं. अगले महीने तक कितना है, उसके अगले महीने तक कितना है, 6 महीने तक कितना है, ये इस बात को ना हम अपनी समझ में रखते हैं. आम्हाला आता आहे मग पुढच्या महिन्यात होईल का, त्याच्या पुढच्या महिन्यात 6 महिन्यामध्ये, वर्षासाठी मला पुरेल की, या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही करतो आणि तेच आमच्या समज आम्ही डोक्यामध्ये ठेवतो. अभी है 6 महीने तक सब कुछ है प्रभु का धन्यवाद. आता आहे 6 महिन्यापर्यंत सर्व काही आहे, प्रभूला धन्यवाद. कुछ लोगों के लिए कल तक है, प्रभु का धन्यवाद. काही लोकांसाठी उद्यापर्यंत आहे, प्रभूला धन्यवाद. पर प्रभु वो परमेश्वर है. एलिया के जमाने में उस विधवा को देने वाला अकाल में भी वो परमेश्वर, हमारा परमेश्वर आज तक जिंदा है. पण तो जो परमेश्वर जो एलियाच्या काळामध्ये त्या विधवेला पुरवणारा परमेश्वर, तो परमेश्वर आजही जिवंत परमेश्वर आमच्या सोबत आहे. हमारी बुद्धि का सहारा ना ले, आमच्या बुद्धीवर अवलंबून राहू हमारी नका. समझ का सहारा ना ले. आमच्या समजवर अवलंबून राहू नका. अपनी योजनाओं को हम परमेश्वर के हाथों में दे दें. आमच्या योजना आम्ही देवाच्या हातात सोपवूयात. और यही आज आपसे कहना चाहता आणि हूं. हेच आज तुम्हाला सांगू इच्छितो. आप डरिए मत, भिवू नका, आप डरिए मत. भिवू नका. नीति 21 अध्याय 31 वचन, युद्ध के दिन के लिए घोड़े तैयार तो होते हैं परंतु जो जय यहोवा से मिलता है. आणि नीती 21-31 मध्ये असं सांगितलेलं आहे की लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण हे विजय देणं हे परमेश्वराच्या हाती आहे. इसलिए आप और मैं अपने पर अवलंबून ना रहे, अपने समझ पर अवलंबून ना रहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी स्वतःवर, आपल्या बुद्धीवरती अवलंबून न राहू नये. परमेश्वर का वचन कहता है, नीति 28 अध्याय 26 वचन, जो अपने पर भरोसा रखता है वो मूर्ख है. आणि नीतिसूत्र 28 अध्याय आणि 26 वचन असं सांगतं की जो आपल्या मनावर भरोसा ठेवतो तो मूर्ख आहे. इसलिए हमें अपने पर भरोसा नहीं रखना है. म्हणून आम्ही आपल्याला स्वतःवर विश्वास नाही हमें ठेवायचा. परमेश्वर भरोसा रखना है, आम्हाला आमचा भरोसा, आमचा भाव जो परमेश्वरावर सब ठेवायचा. कुछ स्थिर करता है, जो सर्व काही स्थिर करतो, जो सब कुछ आगे लेके जाता जो है, सर्व काही पुढे घेऊन जातो, उस पर हमें भरोसा रखना है. त्याच्यावर आम्हाला भरोसा ठेवायचा आहे. उसको अपने पूरा हृदय के साथ में, संपूर्ण हृदय के साथ में उस पे भरोसा रखना है. संपूर्ण हृदयाने त्याच्यावर विश्वास ठेवायचा पूरा आहे. हृदय के साथ में विश्वास करना है. पूर्ण हृदयाने त्याच्यावर विश्वास ठेवायचा जब हम आहे. ऐसा करेंगे, जेव्हा आम्ही असं करू, ये परमेश्वर का वादा है, हे परमेश्वराचं वचन आहे, वो हमारी अगुवाई करेगा. तो आम्हाला आशीर्वादित करेल. आज हम क्या चाहते हैं? आज आम्हाला काय हवं आहे? हम आज यही प्रार्थना करनी है आज आम्हाला हीच प्रार्थना करायची आहे कि यहोवा मेरा भरोसा तू की है. परमेश्वरा माझा भरोसा तू आहे. ये भजन संहिता 28 अध्याय 7 वचन कहता है, आणि स्तोत्र संहिता 28 अध्याय आणि 7 वचन असं सांगतं, यहोवा मेरा बल मेरी ढाल है. परमेश्वर माझं बळ आहे, माझी ढाल आहे. भजन संहिता 28 अध्याय 7 वचन. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे.
त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी सहाय्य पावलो. हा. म्हणून माझे हृदय उल्हासते. मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. यहोवा मेरा बल, मेरी ढाल है. परमेश्वर माझं सामर्थ्य, माझी ढाल आहे. उस पर भरोसा रखने से मेरे मन को सहायता मिलती है. आणि त्याच्यावर भाव ठेवल्याने माझ्या मनाला सहाय्य मिळते. इसलिए मेरा हृदय प्रफुल्लित है आणि म्हणून माझे हृदय उल्हासते. और मैं गीत गाकर उसका धन्यवाद करूंगा. आणि मग मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. क्या आज हम ये करेंगे? आम्ही हे करणार आहोत का? आज मेरी बहन, मेरे भाई, मेरे प्रिय परिवार, मैं आपसे ये कहना चाहता हूं, आप डरिए मत. आज माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, जे कुटुंब बसलेले पाहत आहेत, मी हेच सांगू इच्छितो की आपला भाव त्या परमेश्वरावर ठेवा. तुम्ही भिवू नका. हमारी बुद्धि पे अवलंबून ना रहे, आपल्या स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू मेरी नका. समझ पे अवलंबून ना रहे. आपल्या समजवरती अवलंबून राहू नका. बहुत बार हमारी आंखों से जो दिखता है ना, वही हमारी समझ बन जाती है. बऱ्याचदा आमच्या डोळ्यांनी जे आम्ही पाहतो ना, तीच आमची समज बनून जाते. उस यार की कन्या को देखिए, यार को देखिए, उसने जो देखा उसी के ऊपर उसने भरोसा किया. आणि त्या याईरेला पहा, ज्याने त्यांनी जे पाहिलं त्याच्यावरच त्यांनी भरोसा ठेवला. लोगों ने कहा मर गई, लोक म्हटले मेले, और लोगों की बातों पर विश्वास किया. आणि त्यांनी लोकांच्या ज्या बोलत होते त्याच्यावर विश्वास केला. लेकिन जब यीशु मसीह कहते हैं, पण जेव्हा येशू म्हणत आहे, चलो मैं चलता हूँ, चला मी येतो, मुझे दिखाई लड़की कहाँ है, मला दाखवा ती मुलगी कुठे और आहे. जब यीशु मसीह अंदर गए आणि जेव्हा येशू आत गेले और ये लड़के को कहा उठ, आणि त्या मुलीला म्हटले उठ, मरी हुई परिस्थिति को परमेश्वर ने उठा दिया. आणि मेलेली परिस्थितीला परमेश्वराने उठवलं. वही परमेश्वर हमारे साथ में है. तोच परमेश्वर आमच्या सोबत आहे. आप रो रहे हैं, तुम्ही रडत आहात, आप रोना बंद कर दीजिए. रडणं थांबवा. परमेश्वर भरोसा कीजिए, परमेश्वरावर भाव ठेवा, खुदा पर भरोसा कीजिए. देवावर भरोसा ठेवा. आज मेरा भरोसा किस पे है? आज माझा भरोसा कुणावर आहे? क्या मेरी चीजों पर है माझ्या गोष्टींवरती आहे या परमेश्वर पर की है? देवावर आहे? ये इसको जांचना है. हे आम्हाला परखायचं आहे. और ये कब होगा? हे आणि हे केव्हा होईल? जब परिस्थिति में हम आएंगे, मेरा भरोसा किस पर होता है वहां पर पता चलता है. जेव्हा आम्ही परिस्थितीमध्ये येऊ ना, त्यावेळेस आम्हाला कळेल की आमचा भरोसा, आमचा भाव कुठे आहे. परमेश्वर ने इजरायलियों को निकाल दिया परमेश्वराने इस्रायलांना काढलं और परमेश्वर चाहता है कनान देश में जाएं. आणि परमेश्वराची इच्छा हीच होती की त्यांनी कनानात जावं. मुझ पर भरोसा रखते हुए, माझ्यावर विश्वास ठेवून, एक एक दिन, एक एक मिनट मुझ पे भरोसा रखते हुए आगे बढ़े. एक एक दिवस, एक एक मिनिट, एक एक क्षण त्याच्यावर भरोसा ठेवून. लेकिन हम देखते हैं, जब पानी नहीं मिलता, पण आम्ही पाहतो जेव्हा पाणी मिळत नाही, वो कुरकुर करने लगते ते हैं. कुरकुर जब करू लागतात. खाना नहीं मिलता, जेव्हा त्यांना जेवण मिळत वो नाही, कुरकुर करने लगते ते हैं. कुरकुर करू लागतात. और परमेश्वर, वहां पे हम देखते हैं कि परमेश्वर ने कुरकुर करने के बावजूद भी उन्हें स्वर्ग से मन्ना खिलाया. आणि आम्ही पाहतो की त्यांनी तक्रार करून देखील परमेश्वराने स्वर्गामधून त्यांना मानना खायला घातला. परमेश्वर उनको पानी पिलाया, परमेश्वराने त्यांना पाणी उनकी पाजलं, अगुवाई करता वो चला. त्यांना आशीर्वादित करत तो चालला. और जो परमेश्वर भरोसा करते हैं, उनको कितना अधिक अगुवाई वो करेगा. आणि मग जे देवावर भरोसा ठेवतात त्यांना तो किती अधिक तऱ्हेने आशीर्वादित कि हम करेल. परमेश्वर के लोग हैं, कारण की आम्ही देवाचे लोक आहोत. हम उसके पुत्र और कन्या आम्ही हैं. त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. ऐसा करने से तेरा शरीर भला चंगा होगा. आणि असं केल्याने तुझं शरीर अधिमुक्त होईल. नीति 3:8 में लिखा हो, तेरी हड्डियां पुष्ट रहेगी. बहुत बार हम चिंताओं के द्वारा हमारा बीपी बढ़ने लगता है. आणि बऱ्याचदा चिंताने आमचं बीपी वाढू हमें लागतं रात को नींद नहीं आती, आणि आम्हाला झोप येत नाही. हम बेचैन हो जाते हैं. आम्ही बेचैन होऊन जातो. कल का क्या भरोसा, मुझे नौकरी से निकाल देंगे तो, उद्याचा काय भरोसा, मला कामावरून काढून टाकलं तर, कल जब सुबह जाऊंगा तो मेरे हाथ में लेटर दे देंगे, रिजाइन दे दीजिए. आणि उद्या सकाळी कामाला गेलं त्यांनी माझ्या हातामध्ये राजीनामा दे म्हणून पत्र दिलं तर, और मेरे वो कह देंगे भैया कल से आप नौकरी पे मत आइए. आणि जर मला ते म्हटले की उद्यापासून तुम्ही नोकरीला येऊ नका, ये सोच के हमारा दिमाग खराब होता है और हमारा बीपी बढ़ने लगता है. आणि हे विचार करून करून आमचं डोकं फिरतं आणि आमचा बीपी वाढतो. मेरा बिजनेस चलेगा कि नहीं, मेरा बिजनेस भी सब बंद हो गया है, माझा व्यवसाय पुढे चालेल की नाही, आता सगळं बंद झालंय, सब दरवाजे बंद हो गए आणि हैं. सगळे दरवाजे आता बंद झालेले वो आहेत. सोच कर मेरा बीपी, मेरा पूरा जो शरीर है वो खराब हो चुका है. आणि ते विचार करून करून माझा बीपी वाढलाय ते, आणि सगळं आम्ही स्वतःला खराब करून घेतलेलं इसलिए आहे. 8 वचन कहते हैं, ऐसा करने से तेरा शरीर भला चंगा और तेरी हड्डियां पुष्ट होंगी. पण जेव्हा आम्ही देवावर भाव ठेवतो त्यावेळेस आमची हाडं बळकट होतील शरीर चंगा हो. आणि माझं शरीर निरोगी होईल. आज ये कहना चाहता हूँ, आज हेच सकाळी सांगू इच्छितो, हम परमेश्वर पर भरोसा करने वाले बने. आम्ही देवावर भरोसा करणार व्हावं. खुदा पे भरोसा करने वाले. देवावर भरोसा करणारे, वो हमारा बल है, तो आमचं सामर्थ्य वो आहे, हमारा गढ़ है, तो आमचा गड आहे, वो हमारा शरणस्थान है. तो आमचा शरणस्थान आहे. इस बात को लेकर हम चले. आणि हीच गोष्ट घेऊन आम्ही चालावं. आप डरिए मत, तुम्ही भिवू नका. प्रभु आपके साथ है. प्रभू तुमच्या सोबत आहे. प्रभु आपके साथ है. प्रभू तुमच्या सोबत आहे. गॉड ब्लेस यू. प्रभु को आशीष दे. प्रभू तुम्हाला हालेलुया, हालेलुया. ह्या वेळेला आपण
सर्व मंडळी मिळून मी विनंती करत आहे सर्व मंडळीला, आपण आपल्या परिवारामध्ये असताना विशेष करून आपण सर्व आपल्या पायावर उभं राहूया. आपल्या परिवारामध्ये आपल्या समवेत सर्व परिवार मिळून आपण उभं राहूया. डोळे बंद करूया, एकमेकाचा हातात हात धरूया आणि जो मेज प्रभूने लावून दिलेला आहे, ज्या प्रभूजन मेजामध्ये आपण जाणार आहोत, या मेजामध्ये जात असताना मी सर्व परिवारांना मंडळीला विनंती करत आहे की आपण यावेळेला प्रत्येकाने आपले नेत्र बंद करूया प्रियांनो. आणि खरोखर आपले डोळे बंद असताना आपल्या हृदयाचं आपण आत्मपरीक्षण करूया, आपल्या अंतःकरणाचं आपण आत्मपरीक्षण करूया प्रियांनो. आणि ह्या प्रभूचं मेजाचं गांभीर्य काय आहे ते ओळखून घेऊया प्रियांनो. आज प्रत्येकजण प्रभू येशूमध्ये आपले जीवनाविषयी आत्मपरीक्षण करेल. प्रत्येक कुटुंबामध्ये असताना आपण आपले डोळे बंद करू आणि प्रभूच्या त्या मेजाविषयीचं गांभीर्य आपण जाणून घेऊ प्रियांनो. हालेलुया. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, थँक्यू जीसस, आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितकंदा तुम्ही हा पिता तितकंदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितकंदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितकंदा तुम्ही प्रभूची मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पेईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. आमेन. मी सर्वांना विनंती करतो, पण एक बार आपण आपले डोळे बंद असतानाच या मेजासाठी प्रार्थना करूया, या प्रभोजनासाठी प्रार्थना करूया. आपण डोळे बंद करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो आमच्या स्वर्गीय देवबापा, आणि खरोखर तुझी आठवण करतो पिता परमेश्वर देवबापा. हो पवित्र देवबापा, त्या क्रूसाची आम्ही आठवण करतो प्रभू. त्या क्रूसाच्या द्वारे प्रभू, तुझ्या रक्ताच्या त्या बलिदानाच्या द्वारे प्रभू येशू आम्हाला आज सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि खरोखर पिता परमेश्वर तुझ्या त्या शरीराचं प्रतीक प्रभू आज म्हणून प्रभू जे आम्ही पवित्र आत्माच्या उपस्थितीमध्ये जी भाकर मोडलेली आहे येशूच्या नावामध्ये ती आशीर्वादित बोलतो प्रिय देवबापा. त्याचप्रमाणे पिता तुझ्या रक्ताचं प्रतीक म्हणून हा द्राक्षरसाचा प्याला प्रभू येशू आम्ही आशीर्वादित बोलतो पिता. ज्या ज्या ठिकाणी प्रभू आज आम्ही तुझे लेकरं म्हणून पवित्र देवबापा आज या सहभागितेमध्ये सहभागी झालेला आहोत प्रभू, तो प्रत्येक मेज येशूच्या नावामध्ये आशीर्वादित बोलतो पप्पा. हो प्रत्येक मेज सामर्थ्य येशू नावामध्ये आशीर्वादित बोलतो पिता परमेश्वर. परिवारातील प्रत्येक सभासदाला त्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी कृपा आणि अनुग्रह पुरव प्रभू. आमचे न आवडणारे स्वभाव, न आवडणारे विचार, न आवडणारे पिता परमेश्वर जे गुप्त पातक आहेत आज येशूच्या नावामध्ये आम्ही सर्व तुझ्या नावामध्ये कबूल करून सोडून देतो पिता. आम्हाला कृपा कर, अनुग्रह दे पिता. आणि खरोखर या मेजाच्या द्वारे प्रभू परमेश्वर आमची आत्मिक अशक्तपणा काढ, आमच्या आत्मिक पिता विश्वासाची जी दुर्बलता आहे ते निघून जाऊ दे पिते परमेश्वर दे बापा. हा मेज आम्ही आशीर्वादित बोलतो पिता परमेश्वर आणि धन्यवाद करतो प्रिय दे बापा. ही सुंदरशी संधी प्रभू या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी आम्हा मंडळीला प्रत्येक परिवाराला दिली, त्याबद्दल धन्यवाद देतो पवित्र परमेश्वर. हा मेज पुन्हा एक बार आम्ही आशीर्वादित बोलतो. सर्व गौरव, सर्व महिमा, सर्व आदर तुला देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो पिता तो आई. आमेन. आपण आपल्या परिवारामध्ये असताना आपण जो मेज तयार केलेला आहे या मेजामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. प्रथम तुम्ही भाकरीचं सेवन करू शकता. भाकर घेतल्यानंतर तुम्ही ती आभार माना, त्याचं सेवन करा, प्रभूचं गौरव करा. त्याचप्रमाणे जो रक्ताचं प्रतीक म्हणून जो द्राक्षरसाचा प्याला आपण आपल्या परिवारामध्ये जो घेतलेला आहे त्याचे देखील प्रभूचे आभार मानून त्या प्यालाचं देखील तुम्ही सेवन करू शकता. पवित्र आत्मा आपणास सहाय्य करेन आणि या मेजेच्या द्वारे, या विधीच्या द्वारे आपण पुन्हा एक वार कबूल करूया की परमेश्वर नव्याने येणार आहे, तो परमेश्वर पुन्हा येणार आहे आणि त्या जिवंत, त्याच्या विश्वासामध्ये तो जिवंत प्रभू आहे. आपण त्याची ग्वाही देऊया. सर्वजण या मेजामध्ये सहभागी होऊया.
तुझ्या विना मी राहू कसा रे तुझ्या विना मी राहू कसा रे तुझ्या विना मी राहू कसा रे माझ्या देवा माझ्या पिता प्रभू माझा तारणारा प्रभू माझा प्रेमळ बापा प्रभू माझा तारणारा प्रभू माझा प्रेमळ बापा यावेळेला आपण देवबापान आपल्याला आता प्रभोजन मेजामध्ये चालवलेलं आहे. ह्या मेजामध्ये सहभाग घेण्यासाठी आपल्या सर्व परिवारांना प्रभूने जी कृपा पुरवली त्याबद्दल धन्यवाद करूया. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया आणि परमेश्वराचे धन्यवाद करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रिय देवबापा, तुझे आभार मानतो. ही सुंदरशा वेळेला प्रभू आम्हाला या मेजामध्ये सहभागी केलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि पिता, खरोखर पवित्र देवबापा, ही भाकर आणि हा द्राक्षरस पिता परमेश्वर प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये ग्रहण करण्यासाठी प्रभू आम्हाला सहाय्य मदत केलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि स्वर्गीय बापा, तुझे आभार मानतो प्रभू. या मेजाबद्दल धन्यवाद करतो प्रभू, या सहभागितेबद्दल धन्यवाद करतो प्रभू. परमेश्वर बापा, तुझ्या उपस्थितीबद्दल धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझे आम्ही स्वागत करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या मेजेच्याद्वारे पवित्र बापा आम्हाला तो आशीर्वादित केलंस त्याबद्दल धन्यवाद देत. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली पिता तो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. माझी साक्ष अशी आहे, माझ्या आईबद्दल आहे. जेव्हा म्हणजे 3 महिने झाले तिच्या डोक्यामध्ये खूप त्रास होत आहे. आम्ही डॉक्टरला वगैरे दाखवलं, तर डॉक्टरला दाखवल्यानंतर म्हणजे मेडिसिन घेतलं तर तात्पुरतं बरं वाटतं, पण परत ते पेन चालू होतं. म्हणजे तिला ऑलरेडी मणक्याचा त्रास आहे, तर मणक्याच्या मागच्या भागापासून पूर्ण डोक्यामध्ये तिला त्रास होत होता. तर मंगळवारी खूपच त्रास होत होता, सकाळपासून डोकं दुखत होतं. मग त्यानंतर आम्ही सर्व सिस्टरांना फोन केला, त्यांनी प्रार्थना केली आणि नंतर रात्री कॉन्फरन्स कॉलमध्ये पण त्यांनी मम्मीसाठी प्रार्थना केली. आणि त्यानंतर रात्री ती जेव्हा झोपली तर तिला शांत झोप लागली आणि मंगळवारपासून एकही औषध घेतलं नाही, तरी तेव्हापासून तिचं डोकं बरं आहे. डोक्यामधला त्रास पूर्णपणे कमी झालेला आहे. आणि तसंच माझी दुसरी साक्ष आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये नगरमधून पुण्यामध्ये शिफ्ट झालो आणि त्याच्यानंतर मी इकडे जॉब शोधायचा प्रयत्न करत होते, तसंच बिझनेसचा देखील प्रयत्न करत होते. परंतु लॉकडाऊनमुळं जॉब किंवा बिझनेसचं काही झालं नाही आणि आम्ही घरामध्येच होतो. तर पेन्शनमध्येच सगळं खर्च होत होता. परंतु आम्ही त्यात देखील दशमांश देणं चालू ठेवलं आणि देवानी ती पेन्शन आम्हाला पुरून उरवली. लॉकडाऊन चालू असताना कुठल्याही प्रकारचा तुटवडा पडला नाही, तर सर्व पुरवठा देवानी केला. आरोग्य देखील पुरवलं, म्हणून मी सर्व गौरव देवाच्या नावाला देते. आमेन. हालेलुया. या वेळेला आपण सर्व मंडळी मिळून परमेश्वराच्या सहवासामध्ये असताना आपलं अर्पण परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये त्याच्या पवित्र भांडारामध्ये देऊया. प्रियानो, ही सुंदरशी वेळ आहे. मी सर्वांना विनंती करतो, आपण सर्व मिळून या वेळेला आपण ज्याही ठिकाणी आहोत, आपल्या परिवारामध्ये आहोत, आपल्या घरामध्ये आहोत आणि खरोखर आराधनेच्याद्वारे स्तुतिस्तवनाच्याद्वारे आपण आशीर्वादित झालेला आहोत आणि या सुंदरशा वचनाच्याद्वारे परमेश्वराने आपल्या प्रत्येकाची भेट घेतलेली आहे. त्या वचनाबद्दल देखील आपण धन्यवाद देऊया. आणि आता ही वेळ आहे परमेश्वराच्या भांडारामध्ये पेरण्याची. ही वेळ आहे आज परमेश्वराची आज्ञा जी आहे, परमेश्वराचं नियम जे आहे ते पाळण्याची. प्रियांनो, कारण अनुवाद याचा 8वा अध्याय आणि 17-18 वचनामध्ये देवाचं वचन सांगत आहे,
तसेच हे धन माझ्याच सामर्थ्याने व बाहुबलाने मी मिळवलेले आहे असे तू मनात आणू नको, पण तू आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव. त्याने तुझ्या पूर्वजाची शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य देत आहे. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण परमेश्वराने आपल्याला सामर्थ्य दिलेलं आहे, परमेश्वराने आपल्याला आरोग्य दिलेलं आहे आणि परमेश्वराचं आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती मोठा हात आहे. म्हणून आज आपण या जिवंताच्या भूमीवर जिवंत आहोत, सशक्त आहोत आणि खरोखर आपल्या कामामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या परिवारामध्ये आपण सर्व गोष्टीमध्ये आशीर्वादित आहोत. याचं कारण आपली शक्ती, आपलं टॅलेंट नाही तर प्रियांनो, देवाच्या वचनाप्रमाणे देवानं आपल्याला सामर्थ्य दिलेलं आहे. म्हणून आपण आपला दशमांश, आपल्या मिळकतीचा 10वा भाग परमेश्वराच्या भांडारामध्ये टाकूया. आपली सुंदरशी भेट, आपलं अर्पण देवाच्या मंदिरामध्ये टाकूया. प्रियांनो, देण्याची पद्धत ही आहे. तुमच्याकडे जर हे इन्व्हलप असेल आणि तुम्हाला याच्यामध्ये चेक टाकायचा असेल किंवा हार्ड कॅश द्यायची असेल तर ह्या इन्व्हलपमध्ये तुम्ही तुमची कॅश स्वरूपातली रक्कम टाकू शकता, चेक टाकू शकता. त्याच्या पाठीमागे लिहा प्रियांनो, हा तुमचा दशमांश आहे की तुमची सुंदरशी भेट आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही चर्चमध्ये याल किंवा तुम्ही हा इन्व्हलप पॅकेट रेडी कराल त्यावेळेला आम्हा टीमला तो कॉन्टॅक्ट करू शकता, फायनान्स टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुमच्याकडनं ते सुंदरशी भेट दशमांश स्वीकारू शकतो. त्याचप्रमाणे खाली दिलेला जो नंबर आहे, ज्यामध्ये गुगल पेचा एक नंबर आहे, त्यावर देखील तुम्ही तुमचं दशमांश सुंदरशी भेट त्या गुगल पेवर पे करू शकता. किंवा आपलं जो ICICI बँकचा अकाउंट नंबर आहे, IFSC कोड आहे, त्यावरती देखील तुम्ही ऑनलाईन सुंदरशी भेट टाकू शकता. अशासाठी की आपलं दैवबापानं आपला व्यवसाय आशीर्वादित केला, आपण निरोगी आहोत आणि परमेश्वर आपल्याला अधिक कृपा द्यावी. हे देवाची वचनाच्या द्वारे आपण आशीर्वादित झालेलो आहोत. म्हणून मी विनंती करतो, जर तुम्ही कदाचित अजूनही दशमांश टाकत नसाल किंवा चर्च बंद आहे किंवा मंडळीमध्ये जात नाही म्हणून सुंदरशी भेट प्रभूच्या चरणी देत नसाल तर पुन्हा एक वार मी विनंती करतो, तुम्ही गुगल पेच्या द्वारे, बँकच्या माध्यमाच्या द्वारे आपली भेट, आपला दशमांश द्यायचं विसरू नका, टाकायचं विसरू नका. कारण देवाचे वचन सांगतो, तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आणि त्याचा अनुभव घेऊन पहा प्रियांनो, या भयंकर दिवसामध्ये देखील कदाचित आपले पगारामध्ये कटोत झालेल्या असेल किंवा व्यवसायामध्ये देखील मंदी आलेली असेल, पण ह्याही गोष्टीमध्ये देवबाबा आपल्याला सामर्थ्याने आपली गरज पूर्ण करणार आहे. किंवा ज्यावेळेला आपण एक विश्वासाचं पाऊल पुढे टाकणार आहोत त्याचा अनुभव घेणार आहोत प्रियांनो. म्हणून सर्वांना विनंती करत आहे, आपलं दशमांश, आपलं अर्पण देवाच्या भांडारामध्ये आपण न चुकता टाकूया आणि देवाच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये आशीर्वादित होऊया. थँक्यू. तुम दिल में से बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे श्राप मेरे चलते बन गए. तुम दिल में से बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे श्राप मेरे चलते बन गए. दिल में जामे, होठों पे आँखों में तू है. दिल में जामे, होठों पे आँखों में तू है. दिल में जामे, होठों पे आँखों में तू है. दिल में जामे, होठों पे आँखों में तू है. तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है. डर डर के मैं जो जी रहा था, डर से मुझको यीशु ने खींच निकाला. जंजीरों में जो जकड़ा हुआ था, तोड़कर उसको आजाद है किया. डर डर के मैं
आंसू मेरे चलते बन गए। दिल में जहाँ में होठों पे आँखों में तू है। दिल में जहाँ में होठों पे आँखों में तू है। दिल में जहाँ में होठों पे आँखों में तू है। दिल में जहाँ में होठों पे आँखों में तू है। यावेळेला आपण प्रार्थना करूया। सर्वजण आपण डोळे बंद करूया। ज्या ठिकाणी आहोत प्रियांनो, आपल्या परिवारामध्ये आपण एकमेकाचे हात धरूया। परमेश्वराच्या सहवासामध्ये पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये असताना प्रार्थना करूया। स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आमच्या प्रेमळ, पवित्र आणि गौरवशाली देव बापा, तुझे गौरव करतो प्रिय देव बापा। आणि विशेष करून प्रार्थना करतो आम्ही प्रत्येक आमच्या मंडळीतील परिवारासाठी, मंडळीतील प्रत्येक सभासदासाठी पिता परमेश्वर बापा, जे आपल्या परिवारामध्ये असताना प्रभू तुझ्या भांडारामध्ये येशूच्या नावामध्ये त्यांनी जी मूठ उघडलेलं आहे बापा, जे अंतकरण पिता येशूच्या नावामध्ये मोकळं केलेलं आहे बापा तुझ्या सेवेसाठी प्रभू, प्रत्येकाची मूठ तू पाहिलेलं आहे, प्रत्येकाचं अंतकरण तू पाहिलेलं आहे पिता परमेश्वर बापा। देणारे हात आम्ही आशीर्वादित बोलतो प्रभू, जे दशमांश आलेला आहे बापा, ज्याने तुझ्या वचनाचा सन्मान केलेला आहे प्रभू, तुझ्या आज्ञा पाळून प्रभू आपला मिळकतीचा 10वा भाग तुझ्या राजाच्या वाढीसाठी विशेष करून पिता आज जो दिलेला आहे प्रभू, ते प्रत्येकाचं अर्पण आम्ही येशूच्या नावामध्ये आशीर्वादित बोलतो। प्रत्येकाचा 10वा भाग जो टाईच पवित्र दे बापा, तुझ्या आज्ञा पाळून प्रभू बापा, ज्या प्रियजनांनी बाप्पा तुझ्या मंदिरामध्ये बाप्पा आज ठेवलेला आहे प्रभू, ते सर्व हात आणि ते परिवार आम्ही आशीर्वादित बोलतो प्रभू। या अर्पणाचा उपयोग, या दशमांश उपयोग तुझ्या राजाच्या वाढीसाठी परमेश्वर, लोकांचा तारण होण्यासाठी, लोकांचा उद्धार होण्यासाठी, जे पापामध्ये आहेत, जे नाशामध्ये आहेत, जे निराशामध्ये आहेत, त्यांना सत्य कळण्यासाठी प्रभू या अर्पणाचा उपयोग होऊ दे पिता। आम्ही धन्यवाद करतो प्रभू, देणारे हात आम्ही आशीर्वादित करतो। प्रत्येकाची नोकरी, प्रत्येकाचा बिझनेस, प्रत्येकाचा व्यवसाय येशूच्या नावामध्ये आशीर्वादित बोलतो पिता। प्रत्येकाची सर्व गरज गौरव येशूच्या ओ बापा सामर्थ्य नाव देतो, पूर्ण करणारा आमचा जिवंत देव बाप आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो। प्रिय प्रभू, सर्व गौरव तुला देतो, सर्व महिमा तुला देतो। आणि ही प्रार्थना आमचा उद्धार करता परमेश्वर प्रभू येशूच्या नावात केली पिता, तो ऐक, आमेन। Hello, praise the Lord. My name is Yayaman Kanya. भजन संहिता 121। मैं अपनी आज्ञा पवित्र कर लगाऊंगा। मुझे सहायता कैसे मिलेगी? मुझे सहायता यहोवा का मिलती है। यहोवा आकाश और पृथ्वी का करता है और तेरे पाँव को चलने नहीं देगा। तेरा रक्षक कभी न गिरेगा। सुन, इलाज का रक्षक ना बुरा सोएगा। यहोवा तेरा रक्षक है, यहोवा तेरी दाहिनी और तेरी आड़ है। ना तो दिन को रोष है, ना तो रात की शानी से तो कुछ हानि होगी। यहोवा सारी विपत्ति में तेरी रक्षा करेगा और तेरे पान की रक्षा करेगा और तेरे आने जाने में तेरी रक्षा अब से लेकर सदा तक करता रहेगा। आमीन। Praise the Lord. My name is Abhijay Viking Gaikwad and I will sing to you one song. The name of the song is Give Me Oil in My Lamp. Give me oil in my lamp, keep me burning, burning, burning. Give me oil in my lamp, I pray. Give me oil in my lamp, keep me burning, burning, burning. Keep me burning till the day that Jesus comes. Come on, let's sing Hosanna, sing Hosanna, sing Hosanna to the Kings of Kings. Come on, let's sing Hosanna, sing Hosanna, sing Hosanna to the King of Kings. Give me joy in my heart, keep me praising, praising, praising. Give me joy in my heart, I pray. Give me joy in my heart, keep me praising, praising, praising. Keep me praising till the day that Jesus comes. Come on, let's sing Hosanna, sing Hosanna, sing Hosanna to the Kings of Kings. Come on, let's sing Hosanna, sing Hosanna, sing Hosanna to the King of Kings. Thank you.
आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करू. पिता आमच्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो परमेश्वर बापा. या परिस्थितीमध्ये परमेश्वर बापा तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला पुन्हा एकदा दाखवून दिलं परमेश्वर बापा की प्रभू तू आमच्या सोबत आहे प्रभूजी. दुष्काळपारा परिस्थिती आहे प्रभूजी बापा, सर्वत्र नेगेटिव्हिटी भरलेली आहे प्रभूजी, पण त्या परिस्थितीमध्ये देखील तू आमचा उंच गड आहे प्रभूजी. तू आम्हाला त्या सियोन डोंगराप्रमाणे ठेवलेलं आहे प्रभूजी, तू आम्हाला स्थिरावलेलं आहे प्रभूजी, तू आम्हाला सर्व पुरवठ्यामध्ये सर्व आरोग्यामध्ये ठेवलेलं आहे प्रभूजी. हे केवळ तुझी दया तुझी कृपा आहे प्रभूजी. या परिस्थितीमधून जात असताना आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून राहू नये परमेश्वर बापा, तर प्रभूजी बापा आम्ही तुझ्यावर भाव ठेवावा. प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक क्षणी आम्ही प्रत्येक परमेश्वर बापा आमच्या गोष्टीसाठी केवळ तुझ्यावर भाव ठेवावा. असं तुझ्या दयेने कृपेने कर प्रभूजी. एवढंच नाही परमेश्वर बापा, या परिस्थितीमध्ये देखील प्रभूजी बापा आम्ही आमच्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने तुला सन्मानित करावं प्रभूजी. ज्यावेळेस आम्ही हे करू प्रभूजी बापा, खरोखर ते परमेश्वरा भरपुरीचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये येतील प्रभूजी. तू केलंस, तुला धन्यवाद देतो. आणि परमेश्वरा त्या सारफतेतील विधवेप्रमाणे परमेश्वर बापा, हो बाबा जसं परमेश्वर बापा तिचे पीठ संपलं नाही प्रभूजी, तिची तेलाची कुपी रिकामी झाली नाही प्रभूजी, तसंच प्रभूजी आमच्या पिठाला बरकत देणारा परमेश्वर, जो काल आज आणि युगानुयुग सारखा असणारा परमेश्वर, जो जिवंत परमेश्वर, जो आमच्या सोबत आहे म्हणून तुला आम्ही धन्यवाद देतो प्रभूजी. तुझी स्तुती करतो, तुझ्याच नावाला उंचावतो. आणि पुन्हा प्रभूजी आज आम्ही क्षमा मागतो जर आम्ही आमच्या बुद्धीवर अवलंबून राहिलो असू प्रभू. आम्ही आमचं सर्व मन अंतःकरण परमेश्वर आज मोकळं करतो, उघडं करतो तुझ्या समोर, आणि पूर्ण मनाने पूर्ण जीवाने आम्ही तुझ्यावर भाव ठेवतो परमेश्वर बापा. आम्हा प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आज जे कोणी हे पाहत आहेत प्रभूजी, समोर बसलेले आहेत प्रभू, त्या प्रत्येकाच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये ही वचनं खोलवर रुजली जाऊ दे की आम्ही परमेश्वरावर भाव ठेवावा प्रभूजी. आणि प्रभूजी आणि परमेश्वरा प्रत्येकाला तू आशीर्वादित केलंस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व प्रार्थना मी येशूच्याच नावात करते म्हणून तू ऐक पित्या. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभु को आशीष दे. आमीन.